आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजस्थान राज्याचे राज्यपाल महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडेजी लाभलेले आहेत. त्यांचं मंचावरती आगमन होत आहे. राज्यपालांसाठी आणि शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सर्वांनी आहे त्याच ठिकाणी उभा राहून राष्ट्रगीताला सलाम करूयात. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय मातरम. मान्यवरांना महामहिम राज्यपालांना आणि शिंदे सरांना मी विनंती करते आणि त्यासोबतच मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव मी सर्वांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाने आपल्या आजच्या या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूयात. सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी प्रकाश देवतेच्या आशीर्वादाला साथ देऊयात. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रकाश देवतेचा आशीर्वाद घेऊन कोणत्याही शुभ कार्याची आपण सुरुवात करत असतो. ज्या स्वातंत्र्याचा सूर्य आपल्याला या ठिकाणी अनेक शूरवीरांनी त्यांच्या योगदानातून दाखवला, त्याचं प्रतीक म्हणून ही प्रकाश देवता आज आपल्या ठिकाणी या कर्तृत्ववान मान्यवरांच्या हस्ते तेवत आहे. या प्रकाश देवतेचा आशीर्वाद घेऊयात. महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडेजी, माननीय प्राध्यापक राम शिंदेजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आणि त्यासोबतच मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील सर, उपाध्यक्ष श्री किशोर पिंगळीकर सर, सचिव श्री दत्ताजी मेहत्रे सर यांच्या उपस्थितीत आजचा हा महोत्सव या ठिकाणी पार पडत आहे. आणि उपस्थित पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत आपण. मराठवाडा मुक्तीदिन महोत्सव 2025साठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडेजी यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी धुरगुडे पाटील सरांना मी विनंती करते की शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्या महामहिम राज्यपालांचं आपण स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण राज्यपालांचं स्वागत करतोय. आणि त्यासोबतच विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय प्राध्यापक राम शिंदेजी यांचं स्वागत करण्यासाठी मी दत्ताजी मेहत्रे सर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण शिंदे सरांचं स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. दत्ताजी मेहत्रे सर यांना या ठिकाणी विनंती करणार आहे प्रास्ताविक करण्याची, पण त्याआधी मी थोडक्यात ओळख करून देते दत्ताजी मेहत्रे सर यांची. ते मूळचे लातूर जिल्ह्याच्या निलंगा इथून आहेत. पुणे शहरात येऊन त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठं यश मिळवलंय. DMV इंडिया ग्रुपचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. युवा उद्योजक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनेचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष असून या माध्यमातून नवीन युवा उद्योजकांना ते मार्गदर्शन करतात. अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असलेले मेहत्रे सर तरुणांना शिक्षण आणि नोकरी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गेल्या 17 वर्षांपासून ते सचिव या नात्याने मराठवाडा समन्वय समितीचं नेतृत्व करत आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सरांना आमंत्रित करते. सर. आज संपन्न होत असलेल्या
मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाचे अध्यक्ष राजकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही नीतिमूल्य व आपल्या तत्वाशी बांधिलकी जपत सर्वोच्च पदावर विराजमान असलेले राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब, प्रमुख अतिथी, राजकारणात एक सुसंस्कृत व शालीन व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री राजकुमार दुर्गुडे सर, उपाध्यक्ष श्री किशोर पिंगळीकर सर, मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी श्री हरिश्चंद्र सुडे सर, श्री प्रमोद देशमुख सर, श्री राहुल कुलकर्णीजी, श्री ओमप्रकाश यादव सर, श्री दत्तात्रय जाधव सर, श्री राजेंद्र नारायणपुरे सर, आजच्या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय मंडळी, शिक्षण, प्रशासन, उद्योग जगतातून इथे उपस्थित असलेले आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 13 महिने 2 दिवसानंतर मराठवाडा निजाम राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र झाला आणि म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तिदिन म्हणून साजरा करत असतो. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या 8ही जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातला व्यक्ती आज पुण्यामध्ये वास्तव्यास आहे. या सर्व लोकांनी एकत्र यावं, त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा आणि हे नातं अधिक दृढ व्हावं या उद्देशाने मराठवाडा समन्वय समिती गेल्या 17 वर्षापासून 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव आयोजित करते आणि आज आपणा सर्वांच्या साक्षीने हा मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव इथे आज संपन्न होतो आहे, याचा मला विशेष आनंद आहे. मराठवाडा ही बुद्धिवंतांची आणि यशवंतांची भूमी आहे. आपल्या कर्तृत्वाने अनेकांनी अनेक क्षेत्रामध्ये यशाची शिखर गाठली आहेत. या यशस्वी लोकांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, अशा यशवंत व्यक्तींचा आपण दरवर्षी मराठवाडा भूषण या पुरस्काराने सन्मान करत असतो. वारकरी कुटुंबातील जन्म असल्यामुळे जन्मजात मिळालेल्या त्यागी वृत्ती व समर्पण भावनेने वंचित, पीडित व अंध लोकांसाठी आपले जीवन समर्पित करणारे, महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यातील 400हून अधिक अंध युवकांना ॲक्युप्रेशर प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करणारे, निसर्ग उपचाराद्वारे हजारो रुग्णांना मोफत उपचार करणारे समाजसेवक श्री हरिश्चंद्र सुडे सर यांना सामाजिक क्षेत्रातला या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार देत असताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे. एकोणीसशे 59 महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर अतिशय ग्रामीण भागात सुरू झालेल्या शिक्षण संस्थेने लाखो गरीब होतकरू मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन घडवले. ग्रामीण भागातील या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, जिल्हा नांदेड यांना शिक्षण क्षेत्रातील यावर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार देत असताना आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजभान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार बंधू करत असतात. आपल्या अभ्यासू वृत्ती व निर्भीड लेखणीच्या जोरावर गेल्या 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले पॅलेस्टाईन इस्रायल संघर्ष, मणिपूरमधील जातीय संघर्ष यांचे थेट वृत्तांकन करणारे, जिथे कुणी नाही तिथे राहुल कुलकर्णी असे समीकरण बनवणारे अभ्यासू पत्रकार श्री राहुल कुलकर्णी यांना पत्रकारिता क्षेत्रातील यावर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार देत असताना आम्हाला अतिशय आनंद आहे. प्रशासकीय सेवेतून ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी माझं गाव माझं तीर्थ, हरित व स्वच्छ ग्राम असे अनेक उपक्रम राबवणारे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमप्रकाश यादव सर यांना प्रशासन क्षेत्रातील यावर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार देत असताना
आम्हाला विशेष आनंद आहे. चिकाटी व मेहनतीने श्री इंजिनिअरिंग या कंपनीच्या माध्यमातून उद्योग विश्वात मोठे यश मिळवणारे, मराठवाड्यातील शेकडो कामगारांना रोजगार देणारे श्री राजेंद्र नारायण पोरे सर यांना उद्योग क्षेत्रातील यावर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार देत असताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. बीड जिल्ह्यात 2.5 एकर क्षेत्रावर शेततळ्याच्या माध्यमातून वॉटर बँक उभारत आधुनिक तंत्राचा वापर करत मोसंबी, डाळिंब, सीताफळ, केसर आंबा अशी आधुनिक शेती करणारे प्रगतिशील शेतकरी श्री दत्तात्रय जाधव यांना कृषी क्षेत्रातील यावर्षीचा मराठवाडा पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद आहे. स्वकर्तृत्वाने अनेक अडचणीवर मात करत निष्ठेने राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि आता राज्यपाल पदावर विराजमान असलेले राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. उच्च शिक्षित, अभ्यासू, सुसंस्कृत, सामाजिक जाण व सामाजिक भान असलेले जे मोजके राजकीय नेते आज महाराष्ट्रात आहेत, त्यापैकीच एक महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर आज येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मी सरांचेही मनापासून स्वागत करतो. संविधानिक पदाची गरिमा वाढवणारे हे 2 व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ही आपणा सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाब आहे. अतिशय नम्रपणे एक बाब आपणासमोर मी नमूद करू इच्छितो. मराठवाडा समन्वय समितीच्या व्यासपीठावर आजपर्यंत ज्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व व्यक्तींनी त्यानंतर अधिक मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. विलास भाले सरांना आपण पुरस्कार दिला, ते कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. डिग्गीचे मिलिंद कांबळे, त्यांना पद्मश्री मिळाला. प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले सर, लक्ष्मीकांत देशमुख सर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. असे आज अनेक उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे तर या व्यासपीठावर येणाऱ्या जे प्रमुख पाहुणे आणि अतिथी आहेत यांनाही भविष्यामध्ये मोठी संधी मिळालेली आहे. मी अतिशय विनम्रपणे मला सांगायला आवडेल की 2016मध्ये आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब विधानसभा अध्यक्ष असताना या कार्यक्रमाला आले होते आणि आज राजस्थानचे महामहिम राज्यपाल म्हणून परत एकदा आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ही खरोखरच आनंदाची बाब आहे. यावर्षी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय राम शिंदे सर उपस्थित आहेत. या प्रसंगी मी एवढेच म्हणेन, सरांच्या मनात जी इच्छा असेल त्या पदावर ते विराजमान हो आणि परत एकदा आमच्या व्यासपीठावर उपस्थित व्हावं अशी त्यांना मनापासून शुभेच्छा मी देतो. आपणा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मेहत्रे सर. आणि आता खऱ्या अर्थाने हा महोत्सव म्हणजे जसं मी म्हटलं की आपल्याच बांधवाच्या, कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या बांधवाच्या व्यक्तिमत्वाच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं आहे. तर पुरस्कार वितरण सोहळ्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. मराठवाडा भूषण या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा आपण गौरव करतो. तर सुरुवातीला सर्वप्रथम समाजकार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी लातूर जिल्ह्यातील बुधोडा इथल्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय श्री हरिश्चंद्र सुडे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत. तर या सुपुत्रासाठी, या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन आपण माननीय श्री हरिश्चंद्र सुडे यांना सन्मानित करतोय. सुरुवातीला सरांच्या कार्यावरती आधारित एक चित्रफित आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण आदर सत्कारासह मंचावरती त्यांचा या ठिकाणी गौरव केला जाईल. चित्रफित. माननीय हरिश्चंद्र सुडे, संस्थापक अध्यक्ष, ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा, जिल्हा लातूर. महोदय, सामान्य शेतकरी वारकरी कुटुंबातून येऊन समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. वंचित पीडित माणसांसाठी काम करण्याचा निश्चय करून पुण्यातली शिक्षकाची नोकरी सोडलीत. डॉक्टर नाये डोळे, यदुनाथजी थत्ते, डॉक्टर दादासाहेब गुजर, बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्याची प्रेरणा घेतलीत.
1981 साली लातूर जिल्ह्यात ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानची स्थापना करून भटके विमुक्त, भूमिहीन शेतमजूर, महिला व मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा उभारला आणि सुरू झाला आपल्या समाजकार्याचा नवा अध्याय. 1984 साली सुरू केलेले स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र हे कार्य राज्यात आदर्श ठरले. हातमाग केंद्रातून शेकडो अंध व्यक्तींना रोजगार मिळाला, तर रिसायकलिंगद्वारे पर्यावरण संवर्धन साधले. 60 अंध जोडप्यांचे विवाह लावून दया नको संधी हवी हा संदेश आपण समाजासमोर मांडलात. सुरसंगम कला पथकातून दारूबंदी, पर्यावरण संवर्धनासारख्या विषयांवर समाज प्रबोधन केले. हे आपले कार्य समाजासाठी निश्चितच दिशादर्शक आहे. महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतील 400हून अधिक अंध युवकांना ॲक्युप्रेशर व मसाजचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केले. तर स्वतः वयाच्या 68व्या वर्षी BNYS पदवी संपादन करून मानव वेदना मुक्ती केंद्र सुरू केले. प्रशिक्षित अंध चिकित्सक निसर्गोपचाराद्वारे शेकडो रुग्णांना अत्यल्प व मोफत उपचार देण्याचे भरीव कार्य उभारले. हे आदर्श कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणेद्वारा सामाजिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला नितांत अभिमान वाटतो. टाळ्यांच्या गजरात या थोर व्यक्तिमत्वाचा आपण अभिनंदन करूया. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माननीय श्री हरिश्चंद्र सुडे सर यांना मराठवाडा भूषण या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन या ठिकाणी सुडे सरांच्या कार्याचा गौरव करण्यात येतोय. महामहिम राज्यपाल शिंदे सर आणि त्यासोबतच सर्व पदाधिकारी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव होत आहे. आणि मी आता सुडे सरांना विनंती करते, हा आनंद तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. व्यास मंचावरील सर्व सन्मान्य आणि सभागृहातील सर्व उपस्थित बंधू भगिनींना वंदन करून या पुरस्काराच्या निमित्तानं इथं निवड झाली त्याबद्दल मराठवाडा समितीचे मी हार्दिक आभार मानतो. आणि या प्रसंगी एवढं सुचवायचं आहे की मानव वेदना मुक्ती केंद्र आपण यूट्यूबला जर पाहिलं तर आतापर्यंत 70,000 लोकांनी फॉलो केलेलं आहे. आणि दुसरं, इंस्टाग्रामला मी वेगळे व्हिडिओ करतो. एक पित्तावरचा व्हिडिओ लिहिला होता, कारण त्रिदोषावर शरीर चालतं, तर त्याच्यातले वात पित्त कफ, ते कफ वातावर मी वेगळे आजार असतात, पित्तातून वेगळे आजार असतात. पित्तावर 40 लाख लोकांना त्यांनी पाहिलेलं आहे की पित्तामुळं कुठले आजार येतात आणि पित्त होऊ नये म्हणून काय करावं. तर घरगुती उपचारातनं सांगितलं तर 40 लोकांनी व्हायल केलं. तर या प्रसंगाने मला असं सुचवायचं आहे, जसं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक चळवळ झाली, त्यामुळं स्वातंत्र्य मिळालं, अनेक लोकांनी शहीद झाले, अनेक लोकांनी संसारावर तुळशीपत्र ठेवून काम केलं. आता आपलं आरोग्य आपल्या हाती, औषधाविना जीवन प्रवास ही संकल्पना, ह्याची राष्ट्रीय चळवळ उभी करणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य आपल्या हाती, औषधाविना जीवन प्रवास करता आलं तर ते खरं जीवन आहे. आज घरोघरामध्ये वेगवेगळे आजार त्रस्त आहेत. या प्रसंगी अधिक न बोलवता आपण सगळे मिळून ही चळवळ उभी करू. आपण अनुभव घ्या, दुसऱ्यांना पण प्रेरणा द्या. कारण बोलण्यासाठी हे अधिक वेळ न घेता मला इथं संधी दिली, सन्मान केला, त्याबद्दल मराठवाडा समिती आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार. धन्यवाद. ज्यांचं कार्य बोलत असतं त्यांना वेळेचं किती भान असतं हे सुडे सरांच्या या संवादातून आपल्या लक्षात आलेलं आहे. पुन्हा एकदा सुडे सरांचं खूप खूप अभिनंदन. इतका साधेपणा, सरळपणा आणि तितकंच कर्तृत्ववान आयुष्य. आणि यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ज्यांना पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत ते आहेत नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी इथलं संस्कृती संवर्धन मंडळ. या मंडळाच्या कार्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन या मंडळाचा आपण गौरव करतोय. या मंडळाचं कार्य आपल्यासमोर मांडणारी एक चित्रफित आपण पाहूयात आणि त्यानंतर त्यांना आपण आदरपूर्वक मंचावरती बोलून त्यांचा गौरव करूयात. चित्रफित. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, जिल्हा नांदेड. 1959 मध्ये स्थापन झालेल्या संस्कृती संवर्धन मंडळाने ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य बहुमूल्य आणि प्रेरणादायी आहे. छोट्या शाळेतून सुरू झालेला हा प्रवास आज 200 एकरांवरील आधुनिक कॅम्पसपर्यंत पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यातील सगरोळी या छोट्याशा गावातून सुरू झालेली ही वाटचाल महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रभावीपणे विस्तारली आहे. संस्थेने शिक्षण, स्वयंरोजगार, शेती, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात दीर्घकाळ प्रभावी कार्य केले आहे. शैक्षणिक कार्यात नाविन्यपूर्ण उपक्रम, दर्जेदार ग्रामीण शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन यामुळे संस्थेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक अडचणीवर मात करून हजारो ग्रामीण, वंचित, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासह विविध संधी उपलब्ध करून देण्यात मंडळाने बजावलेली भूमिका लाखमोलाची आहे. ग्रामविकास व शिक्षण या परस्पर संबंधित प्रक्रियेतील संस्थेचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. पाणी संवर्धन, शाश्वत शेती, सेंद्रिय उत्पादन, महिला बचत गट आणि डिजिटल शिक्षण तंत्रज्ञान यांसारखे प्रयोग राज्यभर आदर्श ठरले आहेत. विविधांगी कार्याच्या माध्यमातून संस्था शाश्वत विकासाचा मार्ग दाखवते. शिवाय ग्रामीण युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, मुलींसाठी निवासी शाळा तसेच आरोग्य व पोषण या क्षेत्रात राबविलेले कार्यक्रम हे मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण आहेत. ग्रामीण भागातील शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणे द्वारा शैक्षणिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला नितांत अभिमान वाटतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात संस्कृती संवर्धन मंडळाचं अभिनंदन करूया. पूर्ण आदर सत्कारासहित मराठवाडा भूषण हा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी मंचावर आलेल्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. महामहिम राज्यपाल सभापती महोदय आणि मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्ते या ठिकाणी मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन संस्कृती संवर्धन मंडळाचा गौरव केला जातोय. आणि आता मी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची आपल्याला विनंती करते. सगळ्यांना नमस्कार. मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक कुणीतरी वक्ता म्हणत होता की मराठवाड्याला काही कमी नाही. जर काही कमी आमच्यात काही कमी असेल तर ती एक आर्थिक परिस्थिती आमची आहे, बाकी आमच्या बुद्धिमत्ते वगैरे. मला ते वाक्य अतिशय पटलं, कारण मला अनेक वर्षापासून हे जाणवतं की पुष्कळदा खूप जण बोलताना मराठवाड्याचा अनुशेष खूप मोठा राहिला आहे असं काहीतरी बोलतात. मित्रांनो, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ज्या ठिकाणी गोदावरीसारखी नदी पूर्ण मराठवाडा क्रॉस करून वाहते, पूर्ण मन्याड, मांजरासारख्या मोठमोठ्या नद्या आहेत, तर त्या ठिकाणी पैनगंगा, वैनगंगासारख्या नद्या आहेत, पूर्णा सारख्या नद्या आहेत. या ठिकाणी आपले पाणी का हा प्रश्न असू नये खरं तर हे ठिकाणी जर काय अनुशेष असेल तर तो आपल्या विचारात आहे, मराठवाडी मानसिकतेमध्ये आहे. तर आपल्याला बाकी पायाभूत सुविधा किंवा नदी, पाणी, जमीन, जंगल हे कुठं आपण यामध्ये कमी पडत नाही. तरी जोपर्यंत आपण ही मानसिकता जर बदलली, आपण स्वावलंबनाकडे जर काही करू जाऊ शकलो, त्या दृष्टीने जर आपलं काही विचारामध्ये जर आपण काही बदल करू शकलो तर आपण ह्या संबंध देशामध्ये एक अग्रस्थानी आपण हा मराठवाडा राहील असं मला जाणीवपूर्वक वाटतं. आमच्या संस्थेला या निमित्तानं इथं पुण्यासारख्या ठिकाणी विद्वतेच्या माहेरघरी आम्हाला हे जे एक ओळख नवीन मिळाली, याबद्दल मी मराठवाडा समन्वय समितीचा धन्यवाद मानतो. आणि माननीय पाहुण्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आमचं हे कौतुक केलं. धन्यवाद. पुन्हा एकदा संस्कृती संवर्धन मंडळाचं खूप खूप अभिनंदन.
आणि आता एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी सुद्धा हा अभिमानाचा विषय आहे, कारण ज्यांची पत्रकारिता बघून आम्ही पत्रकार घडतो असे पत्रकार माझे सिनियर सहकारी आणि असे राहुल कुलकर्णी सर यांना आता पुरस्कार घेण्यासाठी मी बोलवणार आहे. पण त्यापूर्वी त्यांच्या देखील कार्याची एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी पत्रकार माननीय श्री राहुल कुलकर्णी सरांना या मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून या क्षेत्रात त्यांची ओळख आहे. आपल्या बातमीतून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार, हाडाचा पत्रकार म्हणून ओळखलं जाणारं असं हे व्यक्तिमत्व. सरांचं कार्य इंट्रोड्यूस करणारं एक छोटीशी चित्रफीत आपण बघूयात आणि त्यानंतर पूर्ण आदरासहित सरांना आपण मंचावरती बोलूयात. चित्रफीत. माननीय श्री राहुल कुलकर्णी, वृत्त संपादक NDTV मराठी. महोदय, पत्रकारिता म्हणजे फक्त बातमी देणे नसून त्यामागचे सत्य मांडण्याची तथा लोकशाही बळकट करण्याची महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण आपण समाजासमोर उभे केले. धाराशिव जिल्ह्यातल्या जुनोनी या ग्रामीण भागातून येऊन अभ्यासू वृत्ती, समर्पण आणि निर्भीड लेखणीच्या जोरावर आपण गेल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पत्रकारितेच्या सर्व अंगांना लीलया स्पर्श केला आहे. सामनापासून सुरू झालेला आपला प्रवास अल्फा मराठी, ABP माझा ते NDTV या प्रमुख माध्यमांपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातला दुष्काळ, स्थलांतर, आंदोलनं ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण, युद्ध पत्रकारिता आणि माहितीपट निर्मितीपर्यंत आपल्या कार्याचा आवाका विस्तारला आहे. शोध पत्रकारितेद्वारे समाजातलं वास्तव उघड करणाऱ्या विशेष मालिका पॅलेस्टाईन इस्रायल संघर्ष, मणिपूरमधील जातीय संघर्ष तसेच बांगलादेश स्वातंत्र्याच्या 50शीचे थेट वार्तांकन हे आपल्या धाडसी वृत्तांकनाची उत्तम उदाहरणं आहेत. मधली ओरद्वारे 700 भागांमधून राजकीय सामाजिक विश्लेषण, जातिवंत महाराष्ट्र, उदगीर ते पानिपत, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, भारत चीन युद्धाची 50शी यांसारख्या माहितीपटांतून समाज, इतिहास व संस्कृतीचे दर्शन आपण घडविले. 20 पेक्षा जास्त देशव्यापी निवडणुकांचे प्रत्यक्ष वार्तांकन, ग्रामीण वास्तवावर प्रकाश टाकणारे दुष्काळ विशेष, देवासची पाणी शेती तसेच कानडा विठ्ठलू, अब्जाधीश विठ्ठल यांसारखे कार्यक्रम आपल्या वैविध्यपूर्ण कार्याची जणू साक्षच देतात. 30हून अधिक पुरस्कारांनी आपल्या कार्याचा सन्मान झाला. आपल्या या समाजाभिमुख आणि ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणेद्वारा पत्रकारिता क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो. तर समाजाच्या चौथा आधारस्तंभाचा मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन आपण गौरव करतोय. राहुल कुलकर्णी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप अभिनंदन राहुल सर, आपल्या कार्यासाठी. हा जो पुरस्कार आपल्याला मिळतोय त्यासाठी. आणि या ठिकाणी महामहिम राज्यपाल, सभापती महोदय, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार दुर्गुडे पाटील सर, किशोर पिंगळीकर सर, दत्ताजी मेहत्रे सर या मान्यवरांच्या हस्ते राहुल कुलकर्णी सरांचा या ठिकाणी मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन गौरव होतोय. तर राजकीय विश्लेषण करणाऱ्या पत्रकाराकडून आज या पुरस्काराविषयीचा देखील आनंद जो आहे तो ऐकायला आवडेल. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सातत्यानं भूमिका मांडतच असतो, त्यामुळे वेगळं काही बोलणार नाही. शक्यतो मी प्रयत्न करतो की पुरस्कार सोहळ्यांना वेळेचा आणि सगळ्या गोष्टीचं मॅनेज करता उपस्थित राहूच नये. लोकांची खूप इच्छा असते, परंतु हा आपल्या मातीतला पुरस्कार आहे, मराठवाड्यानं दिलेला पुरस्कार आहे. त्यामुळं तुमचे मनापासून आभार. फार वेळ घेत नाही. थँक्यू सो मच. याला प्रसंगावधान म्हणावं की पळवाट म्हणावी, नाही का? कारण यांचं विश्लेषण ऐकण्यासाठी
हजारो लोक वाट बघत असतात, त्यांना फॉलो करत असतात आणि आज मात्र 2 शब्द बोलून त्यांनी हा जो काही काय म्हणू शकतो चतुरपणा दाखवलेला आहे, त्याबद्दल सरांचं कौतुक करावं की काय करावं हेच मला आता कळत नाही आहे. पण पुन्हा एकदा राहुल सर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच आपल्याला प्रोटोकॉल पाळायचा आहे. आपले महोदय जे महामहिम राज्यपाल आहेत त्यांची उपस्थिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वजण खरं तर वेळेचं भान राखतात. आणि आत्ता अत्यंत आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 17 वर्षांपासून आपली मराठवाडा समन्वय समिती एक वार्षिक अंक प्रकाशित करत असते. वैभवशाली मराठवाडा या वार्षिक विशेष अंकाचं या ठिकाणी आपण प्रकाशन करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर मी विनंती करते तो आपला वार्षिक विशेष अंक या ठिकाणी आणण्यात यावा. आपल्या सर्वांच्या प्रार्थनीय उपस्थितीत हा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडतोय. 17वं वर्ष वैभवशाली मराठवाडा या वार्षिक विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. मराठवाड्याची ऐतिहासिक, भौगोलिक, आध्यात्मिक सर्व बाजूने जे वैभव मराठवाड्याचं आहे ते शब्दफुलांनी मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न दरवर्षी आपण या वार्षिक विशेषांकाच्या माध्यमातून करत असतो. खूप खूप अभिनंदन आपल्या संपूर्ण समितीचं. खरंच की मीच वेळेचं भान विसरले नाही का. तर या विशेषांकाचे संपादक माझ्या पाठीमागे उभे आहेत वेळेचं भान राखून. वैभवशाली मराठवाडा विशेषांकाचे संपादक संदीपान पवार सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 17 वर्ष अखंड हा प्रवास यांच्यामुळे सुरू आहे. तर शब्दांचा प्रवास सुरू ठेवणारे संपादक संदीपान पवार सरांचं या ठिकाणी मनोगत आपण ऐकूयात. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित मराठवाडावासी बंधू आणि भगिनींनो, काळ मोठा विलक्षण असतो. अनेक गोष्टी काळ आपल्या उदरात सामावून घेतो. मुक्ती लढ्याचा हा धगधगता यज्ञकुंडही काळानं आपल्या उदरात सामावून घेऊ नये, तो सतत जागृत ठेवण्यात यावा यासाठी गेली 17 वर्ष हा अंक काम करतो आहे आणि हा इतिहास आपल्या समोर आणतो आहे. या वर्षीचा हा अंक घटनेच्या पदसिद्ध व्यक्तिमत्वाकडून प्रकाशित होतोय. मला वाटतं या इतिहासाला सर्वात मोठी मिळालेली आत्तापर्यंतची ही पावती आहे. त्यामुळं मी सन्माननीय व्यासपीठाचं सर्वांचं धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, 17 वर्षामध्ये 150 लेखकांनी या अंकाला आपल्या लेखणीचं योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांचंही मी आभार व्यक्त करतो आणि मला दिलेल्या वेळेचं तंतोतंत पालन करून मी माझं मनोगत इथंच थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. मराठवाडा भूषण पुरस्कार एकूण 6 कार्यकर्तृत्ववान आपण व्यक्तिमत्वांना देतोय. पुढचा पुरस्कार हा प्रशासकीय क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी आपण देणार आहोत. आणि ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री ओमप्रकाश यादव सर. ओमप्रकाश यादव सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मराठवाडा भूषण पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतोय. त्यांचं कार्य या चित्रफितीच्या माध्यमातून आपण बघूयात. माननीय श्री ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर महोदय, परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी गावचे सुपुत्र म्हणून आपण प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी पदवी आणि MSc पदवीत सुवर्ण पदक मिळवून उज्ज्वल शैक्षणिक यश संपादन केले. त्यानंतर महाराष्ट्र विकास सेवेत दाखल होऊन ग्रामीण विकास, सार्वजनिक प्रशासन आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा ठसा उमटवला. परभणी जिल्हा परिषदेत 6 वर्षांच्या कार्यकाळात आपण हरितग्राम सामाजिक दायित्व अभियान, माझं गाव माझं तीर्थ आणि हरित व स्वच्छ ग्राम यांसारखे उपक्रम राबवले. तसेच ड्रीम्स प्रणाली
व ग्राम विकास दूत ॲप विकसित करून ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता आणली. कोविड काळातही ग्रामविकास योजनांचे सुयोग्य नियोजन करून लोकाभिमुख सेवा उपलब्ध करून दिल्या. एक प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. यापूर्वी चंद्रपूर व बुलढाणा येथेही आपल्या लोकाभिमुख कार्याचा ठसा उमटला असून 7 ग्राम निर्मिती प्रक्रियेतील आपले सहकार्य विशेष स्मरणीय ठरले. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले कार्य अधिक गतिमान तथा विस्तारित झाले आहे. आपल्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत अधिकारी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. स्वच्छ चारित्र्य, लोकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळे आपली घोडदौड सुरू आहे. याचा समस्त मराठवाडा वासियांना गौरव वाटतो. प्रशासकीय सेवेतून समाज परिवर्तन घडवणाऱ्या आपल्या कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणे द्वारा प्रशासकीय क्षेत्रातला मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो. मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त ओम प्रकाश यादव सरांसाठी जोरदार टाळ्या. अशाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आपल्या समाजाला गरज आहे. पूर्ण आदरासहित सरांना मंचावरती येण्याची मी विनंती करते. माननीय श्री ओम प्रकाश यादव सर यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. महामहिम राज्यपाल, सभापती महोदय आणि आमच्या मराठवाडा समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते हा मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सरांच्या कार्याचा गौरव केला जातोय. खूप खूप अभिनंदन सर. 2 शब्द. सन्माननीय विचारमंच, सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप शुभेच्छा. मराठवाडा भूषण पुरस्कार माझ्यासाठी खूप आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. परंतु हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे, तर गावासाठी, हरितग्रामसाठी काम करणाऱ्या सर्व युवकांचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीला अनुसरून माझं गाव माझं तीर्थ करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शेकडो गावातील हजारो तरुण काम करत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून हरितग्राम अभियान, गाव तेथे सुंदर स्मृती उद्यान, गाव तेथे क्रांतिज्योती अभ्यासिका अशा प्रकारचे अभियान राबवले जात आहेत. सर, यापुढे या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी निश्चित वाढली आहे आणि यापुढील पूर्ण आयुष्यभर एक ग्रामविकास दूत म्हणून मी काम करीत राहील. मराठवाडा समन्वय समितीने कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भारत. मंडळी, मोठ्या व्यक्तिमत्वांची खरी ओळख म्हणजे त्यांच्या कार्याचं श्रेय ते स्वतः कधीच घेत नाही. आणि सरांचं ते वाक्य खरंच त्यांचं खरं व्यक्तिमत्व या ठिकाणी सांगतं की हे कार्य माझं एकट्याचं नाही आहे, तर जनतेने केलेल्या सहकार्यातून मी हे करू शकलो. खूप खूप अभिनंदन सर पुन्हा एकदा आपलं. आणि यानंतर पुढचा पुरस्कार घेण्यासाठी कृषी क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार आपण देणार आहोत. मराठवाडा भूषण. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतोय ते व्यक्तिमत्व म्हणजे बीड जिल्ह्यातील उदंड वडगावचे प्रगतिशील शेतकरी माननीय श्री दत्तात्रय जाधव सर. श्री दत्तात्रय जाधव सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिनंदन त्यांचं करूयात. खूप सारं कौतुक आणि अभिनंदन सर. मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन तुमच्या या कार्याचा गौरव होत आहे. बीड जिल्ह्यातील उदंड वडगावचे प्रगतिशील शेतकरी माननीय श्री दत्तात्रय जाधव सर. माननीय श्री दत्तात्रय जाधव, प्रगतशील शेतकरी, उदंड वडगाव, जिल्हा बीड. महोदय, शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलतेच्या आधारे जीवन समृद्ध करणारे साधन आहे. याचे आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. डोक्यावर वडिलांचे छत्र नसताना आईच्या सहकार्याने शिक्षण अर्धवट सोडून शेतीत उतरले आणि कठीण परिस्थितीत संघर्ष करत शेतीतून प्रगतीचा मार्ग शोधलात. धाकटे बंधू शंकर जाधव यांच्यासह 2.5 एकरांत शेततळ्याच्या माध्यमातून वॉटर बँक उभारून
तब्बल 30 एकर शेतीचे रुपडे पालटले. ठिबक, मल्चिंग, गादी वाफा अशा आधुनिक तंत्रांचा वापर करून कलिंगड, खरबूज, मोसंबी, डाळिंब, सीताफळ व केसर आंबा यांसारखी पिके यशस्वीपणे घेतली आहेत. शेडनेट शेती, भाजीपाला नर्सरी तसेच सेंद्रिय शेती या प्रयोगांमुळे उत्पादन वाढीसोबत शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध झाली. यातून आपल्या कल्पकतेची जाणीव होते. शेतीतील प्रयोगशीलता व नियोजनपूर्वक व्यवस्थापनामुळे आपल्याला भरघोस उत्पादन मिळालेच, शिवाय हजारो शेतकऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शनही मिळाले. आईचा आशीर्वाद, पत्नी लताताई, भाऊ शंकर व वहिनी अर्चना यांनी दिलेल्या खंबीर साथीमुळेच हा प्रवास अधिक यशस्वी झाला. लॉकडाऊनमध्ये फक्त शेती उत्पन्नातून शेतकरी राजा या प्रशस्त घराची उभारणी ही आपल्यातील स्वाभिमानाची खरी साक्ष आहे. आपल्या सर्व कुटुंबाच्या कार्याची दखल घेत कृषी क्षेत्रातील शेतीनिष्ठ शेतकरी, कृषीभूषण उद्यान पंडित तसेच गुजरात सरकार व RCF कंपनीकडूनही गौरव अशा पुरस्कारांनी सन्मान झाला. आपल्या प्रयोगशील व समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून कृषी क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. बीड जिल्ह्यातील उदंड वडगावचे प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय जाधव सर आणि त्यांचे बंधू शंकर जाधव सर या दोघांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या शेतीतील क्रांतीसाठी त्यांचा गौरव होतोय. टाळ्यांच्या गजरात आपल्याला त्यांचं कौतुक करायचं आहे. हा गौरव आपल्या मराठवाड्याच्या मातीचा आहे. हा गौरव त्या सुपुत्रांचा आहे जे आणखीन लाखो तरुणांपुढे, लाखोंच्या संख्येने जनसमुदायापुढे एक नवा आदर्श लिहून ठेवत आहेत. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सर. दत्तात्रय जाधवजी आणि त्यांचे बंधू शंकर जाधवजी यांच्या दोघांच्याही कार्याचा या ठिकाणी गौरव केला जातोय. महामहिम राज्यपाल, सभापती महोदय आणि सर्व आमच्या समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते जाधव बंधूंचा या ठिकाणी त्यांच्या शेतीतील क्रांतीसाठी हा गौरव मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन केला जातो. दोघांनीही आपल्या कार्याप्रती आणि आजच्या मिळालेल्या पुरस्कारासाठीचे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम स्टेजवरील मान्यवरांचं व इथं बसलेले बांधव महिला मंडळींचे सर्वप्रथम स्वागत करतो. आणि पुण्यामध्ये आम्हाला आमंत्रित करून समन्वय समिती मराठवाडा यांनी आमंत्रित करून आम्हाला इथं एक शाबासकीची थाप सर्व मान्यवरांच्या मदतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने ही मिळाली. विशेष म्हणजे मी आणि माझा छोटा भाऊ आहे. मी 1-2-3 मिनटं फक्त बोलणार आहे, जास्तीचं काय बोलणार नाही. आणि आम्ही शेती करत असताना खूप समस्या, शिक्षण फक्त 4थी झालं, त्याच्यानंतर वडिलाचं क्षेत्र हरवलं. वडिलाचं क्षेत्र हरवल्यानंतर जमीन 30 एकर वडील उपर्जित, त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, रस्ता नाही आहे, लाईट नाही आहे. शेती तर करायची, कसं करायची? त्यावेळेस फक्त 2 बहिणींचे लग्न होऊन गेले होते, आई, लहाना भाऊ आणि मी. आता शेती करायची तर कसं? पाणी नाही, लाईट नाही, रस्ता नाही. मग आता जी समोर समस्या होती आधुनिक शेतीची, अग्रवन पेपरच्या माध्यमातून आम्ही वाचत राहायचो, विविध ठिकाणी प्रदर्शन बघायचो, पण शेती करायची तर कसं? पैसाही नाही, पाणी नाही. पण कृषी विभाग, सर्वप्रथम कृषी विभागाला मी प्राधान्य देतो की त्यांनी खूप आम्हाला म्हणजे जाधव बंधूंना अगदी यशाच्या टोकापर्यंत ज्यांनी आणलं. आणि आम्ही आज मराठवाडा समन्वय समितीचे आम्ही एक मानकरी ठरलोत, हे मला एक सार्थ अभिमान आहे. बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या वतीने आणि इथं बसलेले माझे सर्व बांधव यांच्या वतीने मी सगळ्यांना म्हणजे आभार मानतो की मला सगळ्यांच्या सपोर्टने इथं तुम्ही शाबासकी दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना तुम्हाला मग हे असं कसं काय केलं हे करा. खूप त्याच्यामध्ये शेतकरी बीड जिल्ह्यातला जवळपास मला वाटतं बीडमध्ये सगळ्यात शेतकऱ्यांची आत्महत्याच्या ही जास्त आहे, संख्या जास्त आहे. तर मी सर्वप्रथम संदेश आजच्या ह्या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने वय वर्ष तुमचं 17 वय आणि तुमची एक जी शाबासकी आहे ही नक्कीच आमच्या शेतकऱ्यांसाठी एक शाबासकीची थाप ही नक्कीच मिळणार आहे, असं मी आमच्या बीड जिल्ह्याच्या व इतर शेतकऱ्यांना मी सांगतो की आपण शेतकऱ्यांनी शेतीमध्ये खसून न जाता
आपण आपले सक्षमपणे शेतीची काळ्याची सेवा केल्या पाहिजे. सेवा करत असताना काळे आपल्याला निश्चित धोका देणार नाही. हे आमचं स्वतः जिवंत खडकावरचं आणि दगडावरचं उत्पादन काढून आज मी ह्या तुमच्या सन्मानाचा मानकरी ठरलोय. हे मला माझ्या परिवारातर्फे मी खूप खूप तुमचं अभिनंदन करतो. आणि मला एकच चेडे साहेबांनी सांगितलं की तुमची शेती मी बघितली आहे. या समन्वय समितीचे आहे सदस्य त्यांनी चेडे साहेबांनी की याच्यामध्ये हे करत असताना खूप निसर्गाशी शेतकरी झळगडतोय. आता मी ऐकलं बरेच मान्यवरांचं, खूप पत्रकारांचं आहेत, शिक्षण क्षेत्रात आहे, सगळ्यांचं आहे. पण आमचं आहे ना पूर्ण असं आहे आणि असं आहे, त्याच्यानंतरच कष्ट आहे. आणि याचाही मला खास अभिमान आहे की बीड जिल्ह्यातल्या एक खेडेगावातल्या शेतकऱ्यांना इथं मान सन्मानासाठी आमंत्रित करताय. ही खूप मोठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण बीड म्हणलं की नजर अशी चालती की एक तर चांगली किंवा वाईट, तर त्या बीडमधला एक मी शेतकरी आहे आणि खडकावरचा आहे. तर आज ते शेती करत असताना मला आवर्जून सांगतो की हे शेती करत असताना मी 2002 पासून आधुनिककडे वाटचाल करत असताना एवढे निसर्गाशी खेळलो. गारपीट आली, चक्रीवादळ आलं, अगदी सगळे शेडनेट कॉलॅप्स झालं, गारपीट झाली, आंबा उपटला. पण आज मोठेपण म्हणून सांगत नाही, शेतीच्या जीवावरती शेतकरी काय असतो, खडकावरचा शेतकरी मराठवाड्यामधलं सर्वात मोठं शेततळ. मला पाणी जिवंत अजिबात नाहीये, काळी जमीन फुटभर नाहीये, पूर्ण दगडाची जमीन आहे. तर ह्या जमिनीत आम्ही दोघा भावांनी, माझा छोटा भाऊ उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी महाराष्ट्र शासन 2022 आणि मला पण शासनाने कृषी भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार असं तुमच्यासारख्यांनी शबासकीची थाप दिली. ह्या शबासकीचं मी स्वागत करतो आणि आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला. सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप अभिनंदन सर. आणि आता यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्या कार्याचा गौरव केला जातो ते पुण्यातील कात्रज इथे असलेल्या श्री इंजिनिअरिंग कंपनीचे संस्थापक माननीय श्री राजेंद्र नारायणपुरे सर यांना मी खूप खूप अभिनंदन करते. त्यांच्या कार्याची चित्रफित पाहूया आणि त्यांना नंतर मंचावरती बोलवून त्यांचा गौरव करूया. माननीय श्री राजेंद्र नारायणपुरे, संस्थापक श्री इंजिनिअरिंग पुणे. महोदय, लातूर जिल्ह्यातल्या गणेशवाडी या ग्रामीण मातीतून उभे राहून उद्योजकतेच्या क्षेत्रात आपण घेतलेली गरुड झेप निश्चितच प्रेरणादायी आहे. गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा संपादन केला. त्यानंतर पुण्यात ऑटो स्विच इंजिनियर्स येथे कंट्रोल पॅनेल उत्पादन विभागात आणि भोसरीतील सक्सेस इंजिनियर्स कंपनीत सेल्स व मार्केटिंग क्षेत्रात मोठा अनुभव मिळवला. या अनुभवाच्या जोरावर 2005 मध्ये आपण स्वतःची श्री इंजिनिअरिंग कंपनी स्थापन करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. हीच आपल्या उद्योजक वृत्तीची खरी ओळख ठरते. श्री इंजिनिअरिंगने महावितरणचा मान्यताप्राप्त व्हेंडर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. तसेच LTHT पॅनल्स, कंट्रोल पॅनल्स, फीडर पियर्स आणि VCB पॅनल्स यांसारख्या उच्च प्रतीच्या उपकरणांच्या निर्मितीतही कंपनी अग्रगण्य ठरली. 2008 मध्ये कंपनीचा मोठा विस्तार करून 40,000 चौरस फूट जागेत अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारले. विशेष म्हणजे भविष्याभिमुख दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण डिझाईन व ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची निर्मिती करून आपण औद्योगिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही परिश्रम, चिकाटी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या जोरावर उभारलेला हा उद्योग शेकडो कामगारांना रोजगार देत आहे. विशेषतः यात मराठवाड्यातील बहुसंख्य युवकांचा समावेश आहे. ग्रामीण युवकांना रोजगाराबरोबरच औद्योगिक कौशल्य, आत्मनिर्भरतेची संधी, स्थैर्य लाभले की आपल्यातल्या दृष्ट्या उद्योजकाची दूरदृष्टी होईल. आपल्या या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणे द्वारा औद्योगिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो. राजेंद्र नारायणपुरे सरांचं खूप खूप अभिनंदन सर. सरांना मंचावरती आणण्यात येते. पूर्ण आदर सत्कारासहित आमचे पदाधिकारी, मराठवाडा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरांचं मंचावरती आगमन होतंय. खूप खूप अभिनंदन सर. मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या या कार्याचा, त्यांच्या या योगदानाचा गौरव या ठिकाणी केला जातोय.
खूप खूप अभिनंदन. महामहिम राज्यपाल, सभापती महोदय आणि आमच्या मराठवाडा समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते हा मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सरांचं या ठिकाणी अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो आणि यासोबतच सर्व पुरस्कार प्राप्तींना मी विनंती करते की सर्वांनी मंचावरती यावं आणि आजचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्यासोबत आपल्याला एक फोटो या ठिकाणी काढायचा आहे. ही सुंदर आठवण आपल्याला कॅमेऱ्यात कैद करायची आहे. तर सर्व पुरस्कार प्राप्त मराठवाडा भूषण या थोर व्यक्तिमत्वांनी मंचावरती यायचं आहे. सर्वांचा महामहिम राज्यपाल आणि सभापती महोदयांसोबत एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे. आणि सर्वजण वरती येत आहेत तोपर्यंत सरांचे 2 शब्द या ठिकाणी आपण ऐकूया. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व तसेच इंजिनिअरिंग परिवार या सर्वांना मी नमस्कार करून या ठिकाणी 2 शब्द चालू करतो. प्राथमिक शिक्षण झालं माझं लातूरमध्ये झालं. त्यानंतर पॉलिटेक्निक हे लातूरमध्ये झालं आणि मराठवाड्यातील शिक्षणानंतर परत नोकरीच्या शोधात पुण्यात आलो. आणि शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर वडिलांनी एकच सांगितलं त्यावेळी की तू जे काय करशील त्यातनं तू स्वतः कसं करू शकशील हे तू बघ आणि इतरांना त्याची कशी मदत होईल. हे वडिलांचं वाक्य आजपर्यंत मला ते कानात कायम असतं आणि ते माझ्यासाठी आजपर्यंत ते प्रेरणादायी ठरलेलं आहे. तर 2000मध्ये मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर स्वतः नोकरीच्या माध्यमातून अनुभव घेतला आणि 2005मध्ये सहपत्नी मी दुसरी इंजिनिअरिंगची सुरुवात केली. आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच काही अडचणी असतात. त्या सगळ्या अडचणीवर मात करत करत पुढं आम्ही ते प्रत्येक टप्पा जीवनातला पार केला. आणि प्रत्येक टप्प्यात आम्ही काही ना काही आता जीवनामध्ये हे करत असताना बऱ्याच अडचणी आल्या. त्या अडचणीतनं चढ उतार ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. त्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही घडलो आणि ते घडत असताना आम्ही घडलो आणि शिकलो आणि त्यातनं ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण पार केल्या. 2000मध्ये या ठिकाणी आल्यानंतर पुढे साधारण बघा 2011मध्ये नवीन युनिट आम्ही 40,000 स्क्वेअर फूटचं चालू केलं. आता हे श्री इंजिनिअरिंग हे युनिट महाराष्ट्रामधील ऊर्जा क्षेत्रामध्ये बरेच प्रोडक्ट आपण तयार केलेले आहेत आणि ते प्रोडक्ट आपण महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये सप्लाय करतो. आणि तसा हा प्रवास श्री इंजिनिअरिंगचा कार्यरत चालूच आहे. तरी या ठिकाणी मला आवर्जून असं सांगा वाटतं की हे सगळं करत असताना आम्ही आमच्या गावाची म्हणजे गणेशवाडीची नाळ आम्ही तोडलेली नाही आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही वर्षाला साधारण 500 झाडं म्हणजे 500 रोपांचं वृक्षारोपण करतो आणि त्या ठिकाणी त्याचं संगोपनही आम्ही करतो. आत्तापर्यंत 7,000 ते 8,000 झाडं आम्ही त्या ठिकाणी लावून झालेली आहेत. तिथे गावामध्ये नवीन एक महादेवाचं जुनं मंदिर आहे. त्याचं जीर्णोद्धाराचं कार्य पण आम्ही गणेशवाडीकर मिळून करतो आहे. आणि त्याच्यामध्ये तसंच परिसर विकासामध्ये श्री इंजिनिअरिंगचं मोठं योगदान त्या ठिकाणी असतं. आणि ह्या सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही कधी नाही हा शब्द वापरलेला नाही आहे. त्या ठिकाणी आम्ही तो फुल ना फुलाची पाकळी काही ना काही आम्ही कार्य करत असतो. या निमित्ताने मी या ठिकाणी एकच बोलतो, मराठवाडा समन्वय समितीला एकच शब्द देतो की त्यांच्यासोबत पुढच्या कार्यामध्ये मी कार्यरत असेल एवढंच मी सांगतो. आणि या ठिकाणी पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. नारायणपुरे सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि सर्व पुरस्कार प्राप्त मराठवाडा भूषण या ठिकाणी मंचावरती आलेले आहेत. त्यांचा एक ग्रुप फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्व मान्यवरांच्या या अचीवमेंटसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त ही 6 रत्न या ठिकाणी आपल्या मराठवाड्याच्या मातीचा सुगंध आहेत आणि ही प्रेरणा आहे. या मातीचा गौरव वाढवणारी ही व्यक्तिमत्व आहेत. मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त ही 6 व्यक्तिमत्व. ही एक सुंदर आठवण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हा एक छान फोटो या ठिकाणी आपण काढत आहोत. महामहिम राज्यपाल, सभापती महोदय आणि त्यासोबतच आपल्या मराठवाडा समन्वय समितीचे पदाधिकारी राजकुमार धुरगोडे पाटील सर, मराठवाडा समन्वय समितीचे पदाधिकारी आणि आजचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि यानंतर आता पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळूयात.
आणि आता या व्यासपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अशा व्यक्तिमत्वाला आमंत्रित करते जे गेली 17 वर्ष सलग मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळतायत. आधी केले मग सांगितले या तत्वावर जगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवरती चालणारे माननीय राजकुमार धुरगुडे पाटील सर, आपण मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन उद्योग व्यवसायात उंच भरारी घेतली. नंतर पुण्यातील आपले काही उद्योग गावाकडे देखील स्थलांतरित करून शेकडो गरजूंना आपण रोजगार मिळवून दिलात. तसंच तरुणांना उद्योग व्यवसायाची प्रेरणा निर्माण करून दिलीत. या माध्यमातून बाबासाहेबांनी शहराकडे चला आणि गांधीजींनी गावाकडे चला असा परस्पर विरोधी वाटणारा दिलेला जो संदेश आहे तो तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणून यशस्वी करून दाखवलाय. इतकंच नाही तर ग्रामीण भागातून पुण्यात नोकरी मिळवण्यासाठी येणाऱ्या सुशिक्षित तरुणींना पुण्यात हक्काचा आधार मिळावा यासाठी आपल्या आई वडिलांच्या नावाने स्वखर्चावर 2 वसतिगृह उभारून मागच्या 20 वर्षात 6000हून अधिक तरुणींना मोफत निवासाची सुविधा आपण उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लावलाय. यशस्वी उद्योजक, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय कृषी निविष्ठा उत्पादक संघाचे अध्यक्ष, विविध विषयाचे अभ्यासक, मार्गदर्शक, लेखक, प्रकाशक तसेच अनेक सेवाभावी संस्थांचे नेतृत्व करणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राजकुमार धुरगुडे पाटील सरांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव या राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जोपासणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे सर, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक राम शिंदे सर, त्याचबरोबर माझ्या समन्वय समितीचे सहकारी, पत्रकार मित्र आणि या ठिकाणी पुणेकर आणि मराठवाडावासीय बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी थोडा वेगळ्या प्रकारे कार्यक्रम सादर होतोय. आज आपणास खूप मोठी मंडळी या कार्यक्रमास अध्यक्ष आणि उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून लाभली आहे. त्यामुळे थोडा प्रोटोकॉलच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय, तरी पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतोय. खरं तर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करण्या अगोदर मला आज वरुण राजाचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. कारण सलग 3 दिवस कालपर्यंत खूप धोधो पाऊस पडत होता पुण्यामध्ये आणि नेमका आज आमच्या कार्यक्रमाला त्याने विश्रांती घेतल्यामुळे असा हा मोठ्या संख्येनं कार्यक्रम ह्या ठिकाणी होतोय. त्यासाठी मी वरुण राजा आणि आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. 2009 साली पुण्यात आम्ही सुरू केलेला मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव आजपर्यंत अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीने गौरवला गेला आहे. परंतु आजचा दिवस आमच्यासाठी विशेष अभिमानाचा आहे, कारण आज या ठिकाणी भारताच्या 2 संविधानिक पदावर विराजमान असलेल्या मान्यवरांचा सहभाग आपल्याला लाभला आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक आणि संस्मरणीय घटना आहे. आज ज्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले त्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या कार्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या तरुण पिढीने समाजहिताचे आणि देशहिताचे असेच दैदिप्यमान कार्य करण्याचा संकल्प करावा अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आमची ही प्रक्रिया वर्षभर चालू असते. हे पुरस्कार अशा पद्धतीने आम्ही निवडतो जो मराठवाड्यामध्ये जन्मला आहे आणि आज कुठेही भारतभर चांगल्या प्रकारे काम करत आहे. अगदी जगभर म्हणलं तरी चालेल, कारण मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या एका मराठवाड्यात जन्मलेल्या व्यक्तीला पण या ठिकाणी सन्मानित केलं होतं. तर आम्ही ह्या पुरस्कार अतिशय अभ्यास करून आणि प्रत्यक्षात काम पाहून निवडतो आणि त्यांना सन्मानित करतो, कारण त्याचा आदर्श घेऊन आणखीन मराठवाड्यामध्ये असे दिग्गज तयार व्हावेत, त्यांची प्रेरणा घेऊन आणि मराठवाड्याला प्रगतीकडे घेऊन जाण्याचं मोठं काम व्हावं या माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान करत असतो आणि वर्षभर याची प्रक्रिया सुरू असते. आज खरं तर खूप बोलायची इच्छा होती, परंतु आज प्रोटोकॉल आहे, आम्हाला खूप वेळेमध्ये कार्यक्रम पूर्ण करायचा आहे, त्यामुळे मी भाषण बऱ्यापैकी लिहून आणले तेच वाचतोय. तर आज हा 78वा हैदराबाद
मुक्तिदिनाचा म्हणजेच मराठवाडा मुक्तिदिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. पुण्यात स्थायिक झालेल्या सर्व मराठावासियांना मी आवाहन करतो की आपली मातृभूमी मराठवाड्याचा कधीही विसर पडू देऊ नका. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या गावाकडे योगदान द्यावे. केवळ आर्थिकच नव्हे तर ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन या स्वरूपात दिलेली मदत ही आपल्या मराठवाड्याच्या प्रगतीसाठी मोलाची ठरणार आहे. आपण सातत्याने आपल्या गावाकडे जाऊन तेथील जनतेशी संपर्क ठेवावा, त्यांना दिशा द्यावी, प्रेरणा द्यावी. मराठवाड्याच्या प्रगतीमध्ये योगदान देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. चला तर आपण सर्व मिळून मराठवाड्यावर लादलेला मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकूया आणि पुन्हा एकदा आपल्या मराठवाडा वैभवशाली, संपन्न आणि प्रगत बनवूया. धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. आणि आता मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक राम शिंदे सरांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करणार आहे. पण तत्पूर्वी मी त्यांची थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, आपला जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी गावच्या शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच समाजकारणाची ओढ आणि लोकहितासाठी काहीतरी करण्याची धडपड ध्यास घेऊन आपण राजकारणात पाऊल टाकलं आणि गावचे सरपंच झालात. आणि त्यानंतर आपण कधीच मागे वळून पाहिलं नाही. राजकीय चढउतार पहा. 2009 साली कर्जत जामखेड मतदारसंघातून आपण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात. पुढे 2014 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदं भूषवलीत आणि ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतच्या लोकांसाठी जोमाने काम केलं. आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च टप्पा म्हणजे विधान परिषद सभापती म्हणून 2024मध्ये झालेली आपली निवड. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो हे आपण दाखवून दिलं. विधान परिषदेत शिस्त, संतुलन आणि जनहित विषयांचा योग्य विचार रुजवण्याचं आपण सातत्यानं प्रयत्न करत आहात. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आपण संघर्ष, चिकाटी आणि जनसेवेवरील विश्वास या आधारावरती सभापतीपदी पोहोचत भारतीय राजकारणात एक प्रेरणादायी प्रवास घडवलाय. आपल्या या यशस्वी कारकिर्दीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तसंच आपलं मातृप्रेमही सर्व परिचित आहे. तर मी आपणास विनंती करते की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. शिंदे सरांचं या ठिकाणी भाषण सुरू होणार आहे. भाषणानंतर मी आपल्या सर्व मराठवाडा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते, सर्वांनी या 2 प्रमुख पाहुण्यांसोबत फोटो काढण्यासाठी तयार राहायचं आहे. शिंदे सर, मी आपल्याला विनंती करते, आपल्याला ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव 2025 या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले महामहिम राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ नाना बागडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार दुर्गुडे, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, त्याचबरोबर सचिव दत्ता मेहत्रे, उपस्थित असलेले माननीय अंकुजी कदम आणि ज्यांना आपण पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील सन्मानित केलं असे हरिश्चंद्र सुडे, सांस्कृतिक संवर्धन मंडळाचे मंडळ, त्याचबरोबर पत्रकार राहुल कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश यादव, कृषी पुरस्कार विजेते दत्तात्रय जाधव आणि उद्योजक क्षेत्रामध्ये पुरस्कार विजेते राजेंद्रजी नारायणपुरे, समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मराठवाड्यातील परंतु आता स्थायिक पुण्यामध्ये असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार आणि छायाचित्रकार. खरं तर आज मराठवाडा मुक्तिदिनच्या निमित्तानं हा एक ऐतिहासिक संग्राम होता आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवळपास 13 महिन्याच्या नंतर मराठवाडा हा आपल्या देशामध्ये
तो 1 वर्षाने उशिरा हे स्वातंत्र्य म्हणून पुन्हा देशामध्ये, स्वतंत्र देशामध्ये आपल्याला एक अविभाज्य घटक म्हणून प्राप्त झाला आणि त्याचा मुक्ती दिन म्हणून आपण हा साजरा करत आहोत. वास्तविक पाहता सकाळीच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील छत्रपती संभाजीनगर येथे हा मराठवाडा मुक्ती दिन उत्सव समारोह साजरा केला. मराठवाड्यातील जनतेला मनापूर्वक अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आज आपण या सांस्कृतिक शहरामध्ये, विद्येचं माहेरघर असलेल्या शहरामध्ये मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्याच एक थोर अशा मराठवाड्याच्या भूमिपुत्राच्या उपस्थितीमध्ये आज जे महामहिम राज्यपाल राजस्थानचे आहेत, ज्यांनी विधानसभेचं सभागृहाचं अध्यक्षपद भूषवलं, ज्यांनी या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान भूषवलं, असे हरिभाऊ नाना देखील आपल्यामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आणि अतिशय डाऊन टू अर्थ आणि जमिनीवर काम करणारं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व खऱ्या अर्थानं यासाठी म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सौहार्दाचं सामाजिक राजकीय काम करत असताना विकासाभिमुख आणि दूरदृष्टिकोन ठेवून काम केलं. आणि म्हणून नाना हे आम्हासाठी सर्वांसाठी आदर्श आहेत. खरं तर वास्तविक पाहता मला समन्वय समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी भेटायला आले आणि मी म्हटलं, जर मला तुम्ही या कार्यक्रमासाठी आमंत्रित देत आहात तर तुम्ही मराठवाडा समन्वय समितीचं आपलं ठरलंय संविधान पदावर असलेल्या लोकांनाच बोलवायचं. मी साहजिकच प्रश्न उपस्थित केला की मला का बोलवतायत, तर त्यांनी म्हणलं एक माणूस चालतो. म्हणलं एक माणूस चालत असेल तर हरकत नाही, परंतु आपले आदरणीय महामहिम राज्यपाल आदरणीय नाना हे राजस्थानचे राज्यपाल आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नानांचा हा साधा आणि सरळ स्वभाव काय करून जातो सांगता येत नाही. कारण नाना आमदार असतानाच जाहीर करून टाकलं की मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. असं एक व्यक्तिमत्व जीवनामध्ये अतिशय काटेकोरपणे पालन करत लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं नेतृत्व आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि ज्या वेळेस साहजिकच राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना समर्थक असतात. आणि नानांना विचारलंच असेल की तुम्ही असं नाना का जाहीर केलं, पण नानांना वाटलं नानांनी जाहीर केलं. पण एक दिवशी नानांना फोन आला, माननीय देशाचे पंतप्रधान, आणि नानांना सांगितलं की उद्या तुम्हाला राजस्थानचं राज्यपाल व्हायचंय. आम्ही सुद्धा तसाच प्रयत्न केला. आता ते म्हणले एवढ्या मोठे राज्यपाल आपल्या कार्यक्रमाला कसे येणार. मी म्हणलं तुम्हाला काय करायचं, मी फोन लावू का, तुमची इच्छा आहे का. ते म्हणले बघा होत असेल तर लावा. मी फोन लावला, नानांनी स्वतः फोन उचलला आणि आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं. आज या मराठवाडा समन्वय समितीचा कार्यक्रमाची उंची, आपल्या देशातील एका राज्याचे महामहिम राज्यपाल उपस्थित राहतात. मराठवाड्यामधील लोकांनी जे संपूर्ण समाजापुढं जनतेपुढं आदर्शवत असं काम केलंय मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःला सिद्ध करत इतरांच्या नजरेमध्ये जो आदर्श निर्माण केलाय, असा हा मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून लोकांना पुरस्कार देखील दिलाय. आणि तो नानांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत, आणि आपण सर्व उपस्थित आहात, हे तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि दिवस कोणता आहे, मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव 2025. गेली 17 वर्ष निरंतर अशा पद्धतीनं कार्यक्रम केला आणि तो पुणे शहरामध्ये करतायत. आणि मला वाटतं पुरस्कार विजेत्यांनी काही भाषण केलं की आपण मागासच आहोत, मागास म्हणण्याची आवश्यकता नाही. आपण संघर्ष करत, मागासपणा दूर करत, अग्रेसर या सांस्कृतिक शहरात जे माहेरघर आहे आपल्या राज्याचं आणि विद्येचं माहेरघर समजतो, ते बालगंधर्व दरवर्षी 17 सप्टेंबरला आपल्या नावाने बुक असतं. ही तारीख दुसऱ्याला मिळत नाही मित्र साहेब.
आणि म्हणून आता मागासले आपणच जर सारखं एखादी गोष्ट बघत राहिलो मागास आहे मागास आहे, तसंच महाग सरत जातो. आपण म्हणायला सुरुवात करा आम्ही अग्रेसर आहोत, आणि नाही अग्रेसर राहिलो तर आम्ही खेचून घेऊ आणू, मानसिकता ठेवली पाहिजे. माझं अँकर पत्रकार त्यांनी सांगत होते, आमच्या राहुलचं पण चांगलं अतिशय सांगितलं कुलकर्णींचं. आता आम्ही स्वप्नच बघितलं नसतो तर इथं कधी आलो असतो. त्याच्यामुळं मोठं स्वप्न बघायचं, आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामना कधी वाटलं असतं देशाचे राष्ट्रपती हो? वाटलं असतं का? एक शास्त्रज्ञ असलेलं व्यक्तिमत्व आणि ते देशाचे डायरेक्ट राष्ट्रपती झाले. त्याच्यामुळं मला वाटतं आमचे उद्योगपतींनी देखील भाषण केलं नारायणपुरेंनी, की कसे आलो कसं आलं, वडिलांच्या काय अपेक्षा होत्या, आणि त्यामुळं मी जास्त काळ बोलणंही योग्य होणार नाही. हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये रामानंद तीर्थ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यावेळेस त्यांनी घेतलेली भूमिका खरं तर वास्तविकपणे युद्ध पुकारायचे का पोलीस कारवाई करायचे या भूमिकेतून जात असताना मराठवाड्याला मुक्ती मिळाली, आणि मराठवाडा हा स्वतंत्र भारतामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर ही तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे. आणि म्हणून त्यांना देखील, आणि त्या कालखंडामध्ये ज्यांनी लोकाभिमुख संघर्ष उभा केला आणि मराठवाड्याला मुक्ती मिळवून दिली, त्यांना देखील या निमित्तानं आपल्याला स्मरण करावं लागेल. आणि त्यांचीच खऱ्या अर्थाने ही प्रेरणा आहे. आपल्याला पुढं या 21व्या शतकाकडे जात असताना आपल्याला खऱ्या अर्थानं ही भूमिका समजून घेतली पाहिजे. शेवटी इतिहासातली पानं आपण चाळत असताना इतिहास हा मनामध्ये असला पाहिजे. वर्तमान परिस्थितीमध्ये अनुकूल आणि अनुरूप आपलं जर भूमिका असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला आम्हाला कोणालाही भविष्य काळाचा वेध अतिशय चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं. हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणून मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करत इतरांच्या समोर आदर्श ठेवलेला आहे. हा इतरांच्या समोर ठेवलेला आदर्श खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्य काळामध्ये प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे ह्या निमित्ताने जावं लागेल. आणि निश्चितच मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून जे काम केलं आहे ते गेली 17 वर्ष निरंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं, आणि त्यांनी जाहीर केलं की नॉन पॉलिटिकल आपण हा कार्यक्रम करत असतो, आणि निश्चितच अतिशय चांगला आहे. यावर्षी नाना इथे उपस्थित आहेत, महामहिम राज्यपाल. आपल्या कार्यक्रमाचा दर्जा हा वाढलेला आहे. आणि निश्चितच माननीय अध्यक्ष महोदय, सचिव महोदय, आपल्याला या निमित्तानं खऱ्या अर्थानं पुढच्या वेळेस जे वर्षभर सातत्यानं वर्कआउट करता आणि योग्य त्या व्यक्तीला पुरस्कार देण्याचं जाहीर करता, तर यावेळेस आपला पुरस्कार घेण्यासाठी अनेक नव तरुण या दृष्टिकोनातून काम करतील. खरं तर हेच खऱ्या अर्थानं श्रेय आहे हे मराठवाडा समन्वय समितीचं. आणि म्हणून मला मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी पुरस्कार मिळाला पाहिजे, आणि मी इतरांच्या पुढे आदर्श काम केलं पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं मी एक आपल्याला सूचना करेल की आपण मराठवाड्यातील लोकांना हा पुरस्कार देतात, परंतु हा पुरस्कार देत असताना आपल्या त्या उद्दिष्टामध्ये बसतं की नाही बसतं जरा आपण तपासून घ्या. पण मराठवाड्यातला व्यक्ती, एक मराठवाड्यातल्याच व्यक्तीला पुरस्कार देण्यापेक्षा आपण राज्यातल्या लोकांना देतात इथपर्यंत बरोबर आहे, पण आपल्या राज्यातून इतर राज्यामध्ये चांगलं नाव कमवणाऱ्या त्याला देखील दिला पाहिजे, आणि देशातल्या लोकांना देखील दिला पाहिजे. आपण परदेशात असलेल्या व्यक्तीला देखील पुरस्कार दिला, त्यामुळं परदेशात, देशात, राज्यात आणि मराठवाड्यात अशा पद्धतीचं जर हायरार्की ठेवली तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपण हे काम करतोय. आणि आपलं राज्याच्या, देशाच्या आणि इंटरनॅशनल स्तरावरती मराठवाडा समन्वय समितीचं काम गेल्याशिवाय राहणार नाही. अतिशय चांगल्यापणानं 17 वर्ष एकच अध्यक्ष, बरोबर ना, अशाही परिस्थितीमध्ये 17 वर्ष एकच अध्यक्ष काम करतोय, हे तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा नुसता समन्वय समितीच नाही तर समितीमध्ये सुद्धा चांगला समन्वय हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाला, उपक्रमाला मला हजर राहता आलं, मला मान सन्मान आपण दिलात, त्याबद्दल मी समन्वय समितीचं आणि मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि पुरस्कार विजेत्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत मी माझ्या वाणीला विराम देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे सर खूप खूप धन्यवाद. आणि शिंदे सर म्हटल्याप्रमाणे माझा विकास, माझ्या मराठवाड्याचा विकास झाला आहे हे वाक्य हृदयावरती कोरूया आणि ते एक दिवस नक्कीच सत्य असणार आहे. आणि यानंतर आता ज्यांच्या प्रयत्नातून, कष्टातून, मेहनतीतून, पुढाकारातून आजचा हा महोत्सव गेली 17 वर्षांपासून असाच पद्धतीने पार पडतोय, त्या सर्व मराठवाडा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते सर्वांनी मंचावरती यावं आणि आजचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्यासोबत एक ग्रुप फोटो आपण सर्वांनी या ठिकाणी काढूयात. 17वं वर्ष आपल्या या मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवाचं आणि हा सुंदर क्षण, आनंदाचा, उत्सवाचा क्षण हा कॅमेऱ्यात कैद करण्याचा हा छोटासा प्रयत्न. आणि प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले राम शिंदे सर यांच्या उपस्थितीत हा सुंदर क्षण आपण कॅमेऱ्यात टिपलेला आहे. आणि यानंतर आता मी ॲडव्होकेट विलास राऊत सर, जे मराठवाडा समन्वय समितीचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करणार आहे. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पार पडणार आहे आणि ती म्हणजे महामहिम राज्यपालांचं या ठिकाणी भाषण होणार आहे. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, त्यामुळे महोदयांना मी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, माजी मंत्री राम शिंदेजी, राजकुमारजी दुर्गुडे, किशोरजी पिंगळीकर, दत्ताजी मेहत्रे आणि ज्यांना आज पुरस्कार मिळाला ते हरिश्चंद्रजी सुडे, ओमप्रकाश यादव, दत्तात्रय जाधव, राजेंद्र नारायणपुरे, राहुलजी कुलकर्णी, मराठवाड्यातून पुणे येथे स्थायिक झालेले सर्व बंधू आणि भगिनींनो, रामभाऊ शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे वंशज आहे आणि अहिल्यादेवीने आपण सगळे मानणारे असल्यामुळे रामभाऊंना सगळेजण त्या दृष्टीने जवळ करतात आणि म्हणून आज मराठवाड्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेत. आता मराठवाड्याचा कार्यक्रम आणि आपण हे सभापती आणि एक राज्यपाल असे 2 जण प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवलेत. रामभाऊ विधान परिषदेचे सभापती आहे, मी पण महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष होतो. मला मग काही लोक विचारायचे किंवा अध्यक्ष असताना काय काम असतं, अध्यक्षाला टेन्शन असतं का, काही असतं का. मी म्हटलं काही नाही, अध्यक्षाला आणि सभापतीला एकच काम असतं, आमदारांना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, एवढंच काम असतं. म्हटलं बाकी काही काम नाही. आपण सगळे भाग्यवान आहात की आपण बहुतेक जण काही 1-2 अपवाद जर सोडले तर त्याने मला सांगावं आम्ही अपवाद आहोत म्हणून. मी सगळे मराठवाडा मुक्ती झाल्यानंतर आपण जन्माला आलात, म्हणजे स्वातंत्र्य जन्माला आलात. मी निजामाच्या काळात जन्माला आलो, इथं कोणी आहे का निजामाच्या काळात आलेलं? सगळे मुक्ती झाल्यानंतर जन्माला आले. म्हणजे मी असं म्हटलं की मराठवाडा मुक्त झाला तो माझ्या डोळ्यात देखत झाला, कारण मी त्यावेळेला 2 वर्ष 1 महिन्याचा होतो. असो, विनोदाचा भाग सोडू. पण हैदराबाद संस्थान जे आहे हे
1748 सालापासून आहे. 1748 इसवी सन. 224 वर्ष हे संस्थान इथं चालू होतं. ते निजाम जे आले होते दिल्लीहूनच आले होते. आणि मग मराठवाड्याचे त्यावेळचे 5 जिल्हे, आता 8 आहे. कर्नाटकमधले त्यावेळचे 3 जिल्हे आणि आंध्रातले 7 जिल्हे, असं मोठे जिल्हे असलेले 15 जिल्ह्याचं हे संस्थान होतं. आणि या 15 जिल्ह्याचं संस्थान असल्यामुळे जरा मोठा विस्तीर्ण भाग बी होता. पण मराठवाड्याच्या नशिबी अनेक वर्ष अनेक जणांनी आपल्यावर निर्बंध घातलेत. तुम्ही कधी वाचलं असेल की 13व्या शताब्दीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीला आला होता. आणि देवगिरीहून परत गेल्यावर तो सांगून गेला इथल्या लोकांना की हे जे लोक आहे यांना वर्षातून शेतीचं जेवढं अन्नधान्य खायला लागेल तेवढी शेती यांच्याकडे ठेवा, जादा शेती ठेवू नका. त्याने दुसरा एक फतवा काढला होता की मराठवाड्याच्या लोकांना तुम्ही घोड्यावर बसू देऊ नका, कारण घोड्यावर बसले तर यांना पुन्हा लढायची इच्छा होईल आणि ते आपल्याशी लढाई करतील. तेव्हा घोड्यावर बसणं यांचं बंद करा. हे 13व्या शताब्दीतलं अल्लाउद्दीन खिलजीचे आहे. आणि म्हणून कायमच भारतामध्ये 1000 वर्षापेक्षा अधिक काळ, म्हणजे तो आक्रमणकार्याचा असेल, इंग्रजाचा असेल, यांनी आपली सगळी संस्कृती आणि आपले धर्म हे सगळे बुडवायचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून आपली संस्कृती बुडाली नाही, ही पुन्हा जिवंत आहे आणि चांगल्या प्रकारे फोफावते, हेही आपल्या लक्षात आलं आहे. मला असं वाटतं की मराठवाडा स्वतंत्र जो झाला तो आपल्या सगळ्याला माहीत आहे की सरदार पटेल इथं आलेत आणि इथं म्हणजे त्यांनी व्यवस्था केली की तुम्ही आता मिलिटरी लावून तुम्ही मराठवाडा एकत्र करा. कारण निजामाने ठरवलं होतं आपल्याला स्वतंत्र राहायचं. आणि त्यावेळचे जे लॉर्ड माउंट बेटन होते, आपले व्हाईसराय होते, तर त्यांनी निजामाला पण सांगितलं होतं, तिकडे काश्मीरवाल्याला पण सांगितलं होतं की तुम्हाला हिंदुस्थानात राहायचं तर हिंदुस्थानात राहा, पाकिस्तानात जायचं पाकिस्तानात राहा, स्वतंत्र राहायचं तर स्वतंत्र राहा. अशा प्रकारचं निरोप, अशा प्रकारचं सांगणं या व्हाईसरॉयनी केलेलं होतं. आणि त्यामुळे निजामाला एक आशा निर्माण झाली होती की आपण स्वतंत्र राहू शकतो. आपण जर तयारी केली तर आपण स्वतंत्र राहू शकतो. कारण आपल्याला इंग्रजांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर स्वतंत्र राहायला हरकत नाही. निजामाने शस्त्रास्त्र साठा करायला सुरुवात केली होती, सैन्याची जुळाजुळं करायला सुरुवात केली होती. पण ज्याला जिथून सैन्य म्हणजे शस्त्र आणायचे होते, विमानात लोड केलेले शस्त्र आपल्याला त्याला इथं आणता आले नाही हैदराबादला, कारण बाहेर भारत देश होता आणि भारत देशातून विमान जाऊ शकणार नाही असं म्हणून मग त्यांनी शस्त्रास्त्र तिकडेच ठेवले आणि मग त्याला शरण यावं लागलं. तो शरण का आला तर आपली मिलिटरी जी आहे त्यांच्या दारापर्यंत पोहोचली होती. सुदैवाने त्यावेळेला आपलं सुदैव की पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला विदेशात गेले होते. आणि विदेशात गेले होते, राजगोपालाचार्यांनी त्यांना निरोप दिला होता पंडित जवाहरलाल नेहरूजींना की हैदराबादमध्ये आपलं सैन्य घुसतं, पोलीस ॲक्शन म्हणून आपण घुसणार होतो. आणि म्हणून त्यांनी निरोप पाठवला पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजगोपालाचार्यांना की मी येईपर्यंत थांबवा.
मी येईपर्यंत थांबवा असा निरोप ज्यावेळेला यांना मिळाला सरदार वल्लभभाई पटेलना, त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल म्हणले 2 दिवसापूर्वीच सैन्य हैदराबादमध्ये गेलं. खरं म्हणजे गेलं नव्हतं, लांब होतं. एखाद दिवस 2 दिवस लागणार होते जायला, पण त्याने त्यांना हैदराबादमध्ये घुसलं आणि आता ताबा घेतला. म्हणजे त्यावेळेला काही त्यांना कळलंच नाही तिकडे काय झालं ते. आणि इकडे निजाम शरण आला. 17 तारखेला संध्याकाळी निजामाने आकाशवाणीवरून घोषित केलं की आम्ही भारतात विलीन होतोय, आणि विलीन नाम्यावर त्यांनी सही करून दिली. विलीनाम्यावर सही करून दिली. आपण मुक्त झालो. परंतु मुक्त झालेल्याच्या ज्याच्या काही वेदना आहे, ज्या लोकांना ज्यांनी आधी पाहिलंय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं जाळपोळ झाली, मारामारी झाली, गोळ्या घातल्या, सगळा इतिहास इतका वाईट आहे की सगळ्या आपण तो वाचू पण शकत नाही. इतक्या निर्दयपणे मराठवाड्याचे आणि हैदराबाद संस्थानमधले लोकांना मारलंय. आणि म्हणून निजामाने अनेक ठिकाणी जे काही अन्याय अत्याचार केले त्याच्यातले अनेक गावं मला माहिती आहे. गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं काठी नावाचं गाव आहे, आणि तिथे गणपतराव देशमुख नावाचा शेतकरी, तिथं निजामाने फतवा काढला की हिंदू लोकांकडे जे शस्त्र असतील त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जमा करावी, आणि पोलीस ठाण्यामध्ये जमा करावी असं त्यांनी फतवा काढला. आणि मग गावात मिटिंग बसली, आणि तो सगळे जो कोणी तिथं प्रमुख असेल निजामाचा, तो सांगत होता की तुमच्याकडे हिंदू लोकांकडे जेवढे शस्त्रास्त्र आहे ते पोलीस ठाण्यामध्ये उद्यापासून जमा करा. मग गणपतराव देशमुख उठले, शेतकरी तिथला, आणि म्हटलं एक तर हिंदूकडचेच काय घेता, मुसलमानाकडचे पण घ्या. असं म्हटल्यावर त्याला दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहायला मिळाला नाही. रातोरात त्याची कत्तल केली. रातोरात. म्हणजे एवढंच वाक्य उच्चारलं त्यांनी, तरी त्यानं सांगितलं आमचं परभणी जिल्ह्यातलं जिंतूर तालुक्यातलं एक ब्राह्मणी म्हणून गाव आहे छोटं. मला वाटतं ते त्या धरणात, सिद्धेश्वरच्या धरणात गेले का काय एलदरीच्या माहीत नाही, परंतु त्यावेळेला ते होतं. आणि तिथं देशपांडे 2 भाऊ आणि एक जोशी यांना गवताच्या गंजीत टाकलं, आणि बाहेरून संगीनधारी पोलीस उभे केले बाजूनी, आणि त्यानं ते गवताची गंजी पेटून दिली. आणि त्या गवताच्या गंजीतच ते कदाचित तिथून पळाले, तर पुन्हा त्यांना तिथं आपल्याला गोळ्या घालता येईल किंवा संगिनीनी मारता येईल या दृष्टीने सगळं व्यूहरचना केली होती. त्यांना जिवंतपणे जाळलं. इकडे उदगीरला आपल्याला माहित आहे की एका मागासवर्गीय घरातली एक महिलाच पळवून नेली. एका मुस्लिम वकिलाने तिथं आपल्या घरी ठेवली, आणि त्यामुळे श्यामलालजी आर्य म्हणून जिथे जे होते, श्यामलालजी आर्य, त्यांनी त्याच्या घरावर काही 50-50 मुलं घेऊन गेले आणि त्या बाईला खेचून आणलं. त्यांना अटक झाली, आणि अटक झाल्यानंतर जेलमधले तिथला जो जेलर होता त्याने बाटली घेऊन आला विषाची, आणि म्हणले श्यामलाल बाहेर ये, तुला औषध देतो. आणि त्याच्या तोंडामध्ये ती बाटली कोंबली, आणि त्याला घटा प्यायला लावलं. त्याच रात्री श्यामलालजी आर्य तिथं मृत्युमुखी पडले. म्हणजे अगदी जर त्याला पाजलं. अशा प्रकारचे अनेक अन्याय आणि अत्याचार आपल्याला याच्यातलं माहिती आहे. हा दुसरा भाग आपल्याला कदाचित कमी माहिती असेल म्हणून त्याचा सांगतो. या राज्यामध्ये 80% हिंदू होते त्यावेळेला, आणि 20% इतर होते, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गावं पेटवून दिले.
धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आहे आणि कळंब तालुक्यात इथे देव तर तिथे जळका धानोरा म्हणून आता त्याला म्हणतात. तो जो धानोरा आहे तो जाळला. एका वेळेला एका घरात बसलेले 34 जण होते. 34 जण मारले गेले आणि जो गाव जाळलं सगळं, अनेक जण त्याच्यात गेले आणि मग त्याचं नाव जळका धानोरा पडलं. आमचा धनंजय मुंडेंचं मामा त्या गावचे, धनंजय मुंडेचे मामा त्या गावचे आहेत आणि म्हणून अशा अनेक अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून आता या सगळ्या याच्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचा जो काही विरोधात केला त्याने आणि जे काही आवाज उठवले त्या आवाजामुळे त्यांना रजाकारांनी इतका, मिलिटरी तर होतीच आहे निजामाची वेगळी, पण रजाकार नावाची एक वेगळी फौज त्यांनी उभी केली होती आणि ती असेच गावगाव हिंडायचे आणि अन्याय अत्याचार करायचे. आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये एक बोरगाव अर्ज नावाचं गाव आहे. नावी समाजाचा चांडू वाघ नावाचा पोरगा, तो त्याला रस्त्यात चालत होता, त्याचं मुंडकच कापलं आणि वेशेला लटकून ठेवलं, लोकाला धाक बचावा म्हणून. असे सगळे प्रयोग त्यांनी केलेले आहे. नांदेड जिल्ह्यातही असंच एक गाव आहे की तिथं अनेक जणाला जिवंतपणे जाळलं. तिथं तुम्हाला माहिती आहे की गोविंदराव पानसरेचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हा धर्माबादला चालला होता बिलोलीवरून, बैलगाडीत बसून चाललं होतं संध्याकाळच्या वेळेला. तर त्याला काही जण भेटले रस्त्यात आणि विचारलं गाडीतून चाललेलं याच्यामध्ये गोविंद पानसरे कोण आहे. तो म्हटलं मी आहे गोविंद पानसरे. त्याला खाली ओढलं आणि डागच्या जागी त्याला मारून टाकलं. एक नाही अनेक घटना त्यावेळेला आपण पाहिल्या तर आपल्याला सांगेल. माझ्याकडे त्याची मोठी यादी पण आहे की जे हुतात्मे झालेत त्यांची यादी पण आहे सगळ्या ठिकाणची, पण तेवढी सगळी नावं सांगून मी आपला वेळ घेत नाही. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये की ज्यांनी मग काम केलंय नंतर याच्यामध्ये पहिल्यांदा इथं आर्य समाजाने एक चांगलं काम केलं. त्यावेळेला स्वामी दयानंद सरस्वती हे इकडे आले होते मराठवाड्यात आणि आर्य समाजाची पहिली शाखा जी सुरू झाली तर ती झाली धारूरला आणि दुसरी झाली हैदराबादच्या तिथे. तर त्यांनी सुद्धा इकडं अनेक ठिकाणी लोकांचं प्रबोधन केलं आणि मोठी संघटना पण त्यांनी उभी केली होती. हे सगळे आपण त्यातले काही जण होते. न्यायमूर्ती केशवराव कोरटकर होते, स्वामी रामानंद तीर्थ होते, वीर यशवंत जोशी, गोविंदभाई सराफ, दिगंबर बिंदू, देवीसिंग चव्हाण, प्रल्हादजी अभ्यंकर, वामनराव नाईक, विनायकराव कोरटकर, हे सगळे आनंद बालेराव, काकासाहेब देशमुख, असे अनेक जण मग या सगळ्या यांनी गावगाव लोकांना एकत्र करायचं काम केलं आणि या निजामाचं जे काही अन्याय अत्याचार चालू होते त्याच्या विरुद्ध त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अडवायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे सगळे म्हणजे निजाम हा आणखी घाबरला तो की आता भारत स्वतंत्र झाला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यामुळे भारतामध्ये भारताची आता स्वतंत्र सेना पण आहे आणि ही सेना कधी पण आपल्याकडे येऊ शकते आणि आपले सैन्य काही त्या सैन्यापुढे दाद धरू शकणार नाही हे पण त्याला जाणीव होती. आणि म्हणून या जाणीवेतूनच त्यांनी माघार घेतली हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात खूप वर्ष आपण इंग्रजाच्या याच्यामध्ये होतो, इंग्रजाच्या होतो, त्याच्या आधी आक्रमणकार्याच्या होतो. मला एक राजस्थानचा जो भाग माहीत आहे की मेवाड ज्याला आपण म्हणतो, राणा प्रतापचा
जो जे तिथं वंश ते एक घराणं असं होतं मेवाडचं की त्यांनी 1000 वर्ष प्रत्येक राजाच्या जीवनामध्ये 10-20 लढाया तर सहजपणे आल्या. अगदी पहिली लढाई तिथं झाली त्यावेळेला ती बाप्पा रावळ तिथे आले होते, म्हणजे बाप्पा रावळ तिथं होते आणि मीर कासिम महाद पहिल्यांदाच आक्रमण करून आला. त्याला त्याच्या पुन्हा अरबस्थानापर्यंत त्याला परत पाठवण्याचं काम त्या बाप्पा रावळने केलं होतं. आणि म्हणून तेव्हापासून सतत लढ्या बाकीच्या प्रांतातले जे लोक होते ते निजामाला याला तुमच्या मोगलांना वगैरे सगळे मिळाले होते, पण मेवाड मिळालेला नव्हता शेवटपर्यंत. आणि त्यांनी 1000 वर्ष लढाया केल्यात. हे पण आता एक मोठा इतिहास आहे, सगळ्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज पण तिकडे अयोध्येवरून ते मेवाडलाच आले होते आणि मेवाडून मग आपल्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये ते आले. हा एक इतिहास तिकडे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. स्वातंत्र्याची लढाई पण आपली अनेक वर्ष चालली आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये 1857चं जे काही बंड त्याला म्हणतात, पण ते बंड नव्हतं, ते ठरवून केलेलं होतं मंगल पांडेंनी आणि ते ठरवून केलेलं होतं. त्याच्यानंतर त्याला लगेच 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये फाशी पण झाली. आणि त्यामुळे तिथपासून भारताला स्वातंत्र्य मिळावं त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी प्रयत्न केलेले आणि किती लहान मुलांनी प्रयत्न केले. आपल्याला माहिती आहे, आपल्या संभाजीनगरला राहिलेला अनंत कान्हेरे नावाचा पोरगा, तो खरं म्हणजे नाशिकचा मूळचा, पण इथे येऊन राहिला, त्याच्या मामाकडे राहिला तो संभाजीनगरला. तिथे येऊन तो नाशिकला गेला आणि नाशिकला त्या कलेक्टर जो होता तिथला त्या कलेक्टर जो होता जॅक्सन नावाचा, तर त्याला त्याने तिथं त्याचा मारलं, त्याला जिवंत मारलं. त्याचं वय होतं 16 वर्षाचं, फक्त 16 वर्षाचा तो होता. आणि त्यामुळे त्या 16 वर्षाच्या मुलामध्ये ही जी ताकद आली, ही जी शक्ती आली, ही त्या सगळे अन्याय अत्याचार आणि त्याला जे प्रबोधन झालं असेल त्यातून आली. आणखी एक पोराचं नाव मला आठवतं, तो बंगालमधला खुदीराम बोस. खुदीराम बोस 19 वर्षाचा होता, पण त्याने तिथं अगदी माजलेला असा एक न्यायाधीश होता की ते सगळे इंग्रजाचे जे न्यायाधीश होते. महात्मा गांधीने सुद्धा त्यांच्या एका भाषणात सांगितलं की 100 केसेस जर आपल्या गेल्या तर 99 केसमध्ये भारतातले लोक हारत होते, इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागत होता. असे हे सगळे न्यायाधीश त्याने अशा प्रकारचे निकाल देत होते. भारताच्या कोण्याही नागरिकाच्या हिताचा विचार त्यावेळेला न्यायालयात सुद्धा झाला नव्हता. आणि म्हणून तिथं एक त्या खुदीराम बोस या 19 वर्षाच्या पोराने त्यावर बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला, परंतु ती गाडीच दुसरी होती, त्याच्यामुळे तो मेला नाही तर दुसरे मेले, परंतु त्यालाही लगेच फाशी झाली. अशा अनेक जणांना आपण पाहिलं. नावं सगळी आपल्याला माहिती आहे, त्या सगळ्या नावात जात नाही मी, परंतु त्यावेळेला सुद्धा जो काही इतिहास घडला आणि हा इतिहास आधी जवळपास 100 वर्ष आधी, 90 वर्ष आधी चालूच होता. आणि चालू असल्यापासून स्वातंत्र्याला मिळालं आपल्याला त्यावेळेला. हे खरं म्हणजे स्वातंत्र्य अनेकाला वाटत होतं. जिनाने त्याच्या भाषणात सांगितलं होतं, जिनाने जे तिथं पाकिस्तानमध्ये जे भाषण केलं त्याच्यात जिना पण असं म्हणले होते की इकडच्या लोकांना आणि तिकडच्या बऱ्याच लोकांना फाळणी मान्य नव्हती, पण फाळणी केली इंग्रजांनी, फाळणी केली काँग्रेसने, म्हणजे महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी, आणि फाळणी केली जिनानी. आणि लॉर्ड माउंट बेटन तो त्याच्यामध्ये होता. लॉर्ड माउंट बेटन खरं म्हणजे हा स्वातंत्र्य गेलं आपल्याला मिळालं आणि इंग्रज ज्या दिवशी गेले त्या दिवशी खरं म्हणजे लॉर्ड माउंट बेटनला काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्याला आपला जनरल व्हाईसरॉय म्हणून आपल्याकडे ठेवलं, स्वातंत्र्यात ठेवलं. आणि स्वातंत्र्यात ठेवल्यामुळे काय झालं की त्याचा तिन्ही
सैन्य दलावर त्याचा प्रभाव होता. सैन्य दल त्याच्या अखत्यारीत होतं त्या लॉर्ड माउंटबॅटनच्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन माहिती आहे, सावरकर इतक्या वेळेला खरं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्या मंडाल्याच्या तुरुंगामध्ये, म्हणजे ब्रह्मदेशात हे मंडाल्याचा तुरुंग, आता ब्रह्मदेश काही आता नाही, आता त्याचं नाव झालं म्यानमार, तिथं त्यांनी शिक्षा भोगली. आपल्याकडे मला एक अजून आठवतं की वासुदेव बळवंत फडके, त्यांना पण शिक्षा झाली, अजन्म शिक्षा झाली. त्यावेळेला ते कोर्टाच्या बाहेर आले आणि त्याने तिथं जमिनीतून एक मुठभर माती घेतली आणि ती धोत्राच्या एका कोपऱ्याला बांधली आणि चालले त्या पोलिसाबरोबर. त्याने विचारलं त्यावेळेला, ही माती कशासाठी घेऊन चाललात? अरे तेव्हा मी आता दुसऱ्या देशात जाऊन तिकडे तुरुंगात राहणार आहे, तिकडं मरणार आहे, तेव्हा मरते, शेवटी माझ्या मातृभूमीच्या मातीवर माझं मरण व्हावं यासाठी एवढीशी माती घेऊन चाललोय. अरे ही जी काही मानसिकता तयार झालेली होती स्वातंत्र्याच्या काळामध्ये, अनेकाच्या काळामध्ये, आपल्याला सगळं आठवत असेल की हे सगळं जे झालं ते केवळ पंतप्रधान पदासाठी झालेलं होतं. आणि म्हणून काही दिवस थांबले असते तर इंग्रजाला नंतर विचारले की तुम्ही भारतातून का परत आलात, तर त्यांनी उत्तर काय दिलं? त्यांनी हे नाही उत्तर दिलं की आम्हाला तिथं मोर्चे निघाले, तिथं सत्याग्रह झालं, तिथं उपोषण झालं, याच्यामुळे नव्हे, तर ते म्हणे की सुभाषचंद्र बोसनी जी बाहेर मिलिटरी तयार केली होती आणि ती मिलिटरी जी तयार झाली होती ती भारतात घुसण्याचा धोका होता. आणि ती जर भारतात घुसली असती तर आमच्याकडे जे काही सैन्य आहे आणि त्याच्यात जे भारतातले लोक आहे ते सगळे त्यांना मिळाले असते आणि त्यांनी जो काही या ठिकाणी आमच्या लोकांवर सगळं मारपीट केली असती, आम्हाला पळून लावलं असतं इंग्रजाला. आणि म्हणून इंग्रज जर पळून गेले असते तर आमची नामुष्की झाली असती आणि त्यामुळं आम्ही स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं, आम्ही निघून जाण्याचं ठरवलं. हे त्यावेळचे इंग्रज पण सांगते. ॲटली नावाचा एक इंग्रज अधिकारी 56 साली इथं आला होता, त्यांनी पण ही गोष्ट सांगितलेली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला देश एकेकाळी खूप श्रीमंत होता आणि तो श्रीमंत होता तर सोन्याची चिडिया आपल्या देशाला म्हणत होते, प्रचंड सोनं नाणं होतं. मी आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतो की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे, त्यांचं गाव जे आहे ते गाव कर्नाटकमध्ये गुलबर्ग्याच्या तिथं जवळ आहे. आणि तिथं ते 7 वर्षाचे असताना त्यांचं घर जाळलं गेलं आणि त्यांची आई आणि यांच्यापेक्षा मोठी बहीण जी होती ती त्या घरात जळाली. अनेक घरं जाळलं, त्याच्यात हे पण होतं. हे बाहेर गल्लीत खेळायला गेले होते म्हणून खरगे त्यावेळेला वाचले आणि त्यांची मोठी बहीण 10 वर्षाची आणि आई त्या घरात जळाली. हा सगळा इतिहास खूप मोठा इतिहास आहे या सगळ्या याचा अन्याय अत्याचाराचा. मी सांगत होतो की आपल्या देशाचा इतिहास आणि आपल्याकडे एक नाव सगळ्यांना परिचित असेल की लॉर्ड थॉमस मॅकॅलो, की ज्याने आपली शिक्षण पद्धती घालून दिली. लॉर्ड थॉमस मॅकॅलो यांनी इंग्लंडमध्ये एक भाषण केलं. तो आपल्याकडे गव्हर्नर होता. त्याने भाषण काय केलं तिथे? त्यांनी भाषण केलं की मी भारतामध्ये सगळीकडे हिंडलो, दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळा हिंडलो, मला कोणीही चोर दिसला नाही, मला कोणी भीक मागणारा दिसला नाही. तर हे त्यावेळची आपली स्थिती होती 1835 सालची. आणि त्यामुळे भारतीय लोकांमध्ये नैतिकता फार आहे, प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्यामुळे ते आपले गुलाम राहणार नाही. फार दिवस त्यांना गुलाम ठेवू शकणार नाही. त्यांना गुलाम ठेवायचं असेल तर त्यांची शिक्षा पद्धती बदला. जे गुरुकुल आहे ते सगळे बंद करा आणि सगळे गुरुकुल त्यावेळेला बंद केले, त्यांची शिक्षा पद्धती लागू केली. म्हणजे केवळ इंग्लंडचा इतिहास आणि इंग्लंडचा सगळा
त्या पुस्तकात शिकवायला जायचं. आपली पहिली पद्धती जी गुरुकुल शिकवल्या जात होतं ते सगळं बंद झालं. आणि ते बंद झालं त्याने जी भारतामध्ये शिक्षण पद्धती लागू केली, भारतामध्ये ती मॅकॅलोची शिक्षण पद्धती त्याच्या स्वातंत्र्यानंतर 1968 साली एकदा 86 साली एकदाच फक्त बदल झाला थोडा, नाही तर आत्तापर्यंत 2020 पर्यंत तीच शिक्षण पद्धती चालू होती. आता या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला जो आपला जुना इतिहास आहे अगदी वेद काळापासून पारंपरिक, त्याच्यात अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात, परंतु आपण ते सगळे विसरलो होतो. पुस्तक आहे. आता एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला, तर तो न्यूटननी लावला. हे आपल्याला सगळ्याला इथे शिकवलंय. न्यूटननी शोध लावला, पण त्याच्या आधी हे न्यूटननी 1630 मध्ये सांगितलंय आणि त्याच्या आधी 1150ला भास्कराचार्याने हे लिहून ठेवलंय सगळं. त्यांनी ते लीलावती नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये विमान कसं उडवायचं, म्हणजे सूर्य स्थिर आहे आणि सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आणि चंद्र तिच्या भोवती फिरतो, हे भास्कराचार्याने लीलावती ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. 1150ला लिहून ठेवलंय. 1150ला आजही ते पुस्तक आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे भाषांतर झाले, त्याचे रिपिटेशन झालं, ती गोष्ट वेगळी, पण ते पाहायला मिळेल. आणि न्यूटनने कधी लावला 1630ला. आणि म्हणून हे सगळं असताना सुद्धा भास्कराचार्याला त्याची मुलगी होती लीलावती, ती विधवा असल्यामुळे त्यांच्याकडे राहत होती. आणि ती म्हणले की बाबा तुम्ही म्हणता की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी घुमती, चंद्र घुमतो, मग पडत काऊन नाही खाली? खाली का नाही पडत? तर भास्कराचार्य म्हणले ते एकमेकाला आकर्षण करतात, एकमेकाला ओढून धरतात आणि म्हणून ते पडत नाही. आता ओढून धरणं, आकर्षण करणं म्हणजेच गुरुत्वाकर्षण आहे, दुसरं काय नाही. आता न्यूटन म्हणे एका झाडाखाली बसला आणि एक शेप पडला आणि मग त्याला कळलं की या पृथ्वीने त्याला ओढलं. मग त्याच्या आधी काय शेप वर जात होता का? वर दगड फेकला तर तो काही वर जात नव्हता, खाली पडतच होता. आणि त्यामुळे हे आपला जो शोध आहे, पण आपल्याला माहिती नाही, आपल्याला कोणी सांगितलं नाही. आणि आपलं जे होतं पूर्वीचं सगळं ते बंद करून टाकलं. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जाता जाता मुंबईतलं आहे म्हणून सांगतो की तुम्हाला हे माहीत असेल की काय ते महर्षी भारद्वाज ते फार आधी होऊन गेलेत, पण त्याने काही पुस्तकं लिहिले आणि एका पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे मोठा विमानाचा, त्याचं नाव आहे यंत्र असं तरी त्याचं नाव आहे. यंत्रासंबंधी त्याच्यात माहिती आहे. आणि मग मुंबईला शेखर बापूजी तळपदे नावाचा एक इंजिनियर, तो मथुऱ्याला गेला. मथुऱ्याला तो संस्कृत शिकला आणि संस्कृत शिकला तो दयानंद स्वामीचं जे तिथं आश्रम होता त्या आश्रमात शिकला. दयानंद स्वामीचं आश्रमाचं नाव नंतर दयानंद स्वामीचं नाव बदललं, पण तिथं तो शिकला संस्कृत. आणि संस्कृतमध्ये त्याने मग पुष्कळ अभ्यास केला. तो पुढे इंजिनियर झाला आणि इंजिनियर झाल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईचा राहणार होता. तर त्याने 1895 साली चौपाटीवर एक विमान तयार केलं आणि ते उडवलं. याचं एक पुस्तक पण आहे. ते त्याने उडवलं, 1500 फूट वर गेलं आणि खाली आलं. तर तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला ते विमान तर क्रश करून टाकलं आणि त्याला सांगितलं पुन्हा काही असं करशील तर तुला जेलात टाकील. घाबरून तो घरी गेला आणि इंग्लंडची एक कंपनी आली. आणि त्याला म्हणजे आपण दोघं मिळून हा प्रयोग करू, तुम्ही मला हे सगळे कागदपत्र द्या. आणि म्हणून त्या कंपनीने याच्याकडून कागदपत्र घेऊन गेले आणि त्या इंग्लंडच्या कंपनीने हे सगळे कागदपत्र तिची माहिती ती अमेरिकेच्या एका कंपनीला विकली. आणि मग 7-8 वर्षांनी
विमानाचा शोध लागला, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, राईट बंधूंनी शोध लावला. त्याजवळ कुठून आली ही माहिती त्याने इथून मुंबईहून नेली, इंग्लंडच्या कंपनी नेली आणि त्याने त्या अमेरिकेच्या कंपनीला, राईट बंधूच्या कंपनीला विकली. हा सगळ्या भारतातला इतिहास आहे आणि इतकं उज्ज्वल परंपरा आपली शिक्षणाची होती. मला विनोबा भावेंचं ते वाक्य चांगलं आठवतं. त्याने त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो, ज्या दिवशी तिरंगा फडकला, त्याच दिवशी आपल्या शिक्षा नीतीमध्ये बदल व्हायला पाहिजे होता. विनोबा भावे म्हटलेत, पण झाला नाही. कारण शेवटी महात्मा गांधी असं म्हणले की इथून इंग्रज गेलेत, पण इंग्रजाली राहिली, इंग्रजाळाले राहिले. म्हणजे इंग्रजी जाणणारे जे काही होते बहुतेक इंग्रजाळलेले माणसं, आपण म्हणतो ना याच्याकडे गेला म्हणजे त्याचं झाला, असे जे काही इंग्रजी जाणणारे होते ते इथं राहिले, बाकी इंग्रज गेले, हे महात्मा गांधींनी म्हटलं होतं. आणि म्हणून असं इंग्रजाचा उदो करणारे किंवा त्यांना हे करणारे त्यांचे मित्र होते. आता सगळ्यात म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याकडे लोकमान्य टिळक जेलमध्ये गेले, ते मंडळाच्या तुरुंगात होते, तिथे अनेक जण गेले, सावरकरांनी गेले. सावरकर हे तर इंग्रजाचे नंबर 1चे शत्रू होते. नंबर 1चे शत्रू इंग्रजाचे सावरकरच होते. आणि त्यामुळे त्यांना खूप शिक्षा झाली. त्यांना इतका मार हल्ला केला, त्यांना खूप चापकाने मारत होते. मी त्यांची ती कोठडी पण पाहून आलो. मी त्यांचं ते कोलूचा घाणा पण पाहिला, आज पाहायला आपल्याला तो मिळतोय. आणि माउंटबेटन आणि पंडितजीची तर दोस्ती होती आपल्या सगळ्याला माहीत आहे. आणि त्यामुळे आपलं जे विभाजन त्यामुळे तिथं झालं. आणि ते झालं म्हणून आपल्याला मराठवाडा 1 वर्ष 1 महिना 2 दिवसाने का होईना पण स्वतंत्र व्हायला मिळाला. आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपण बरेच जण पुण्यात स्थायिक झालात, चांगली गोष्ट आहे. याच्यातून सगळ्या पुढच्या पिढ्या बदलणार आहे शिक्षणातून. आणि गरिबी हटवायची असेल तर शिक्षणातूनच हटू शकते, अन्य कशातून नाही. आणि त्यामुळे त्याचा एक विचार करून आपण या नव्या शिक्षण पद्धतीला सुद्धा सहकार्य करावं एवढी विनंती करतो. आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. इतिहास सोप्या शब्दात कसा सांगितला जावा हे नानांकडून शिकलं पाहिजे. मातीची ओळख हे त्यांच्या पोशाखातच दिसते आणि तशीच त्यांच्या साध्या सोप्या सरळ पण तितक्याच प्रभावी भाषेतूनही त्यांनी आपल्या स्वतःच्या मातीची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे. खरं तर प्रोटोकॉलनुसार महामहिम राज्यपाल आणि प्रेमाच्या भाषेत बोलायचं झालं तर नाना, तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आता आभार प्रदर्शन होणार आहे. पण आभार प्रदर्शन झाल्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. आणि सगळ्यांना महत्त्वाची सूचना म्हणजे सगळ्यांची भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे. आणि त्यासोबतच आपला वैभवशाली मराठवाडा हा विशेषांक देखील आपल्या विक्रीसाठी या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी तो खरेदी करावा अशी विनंती. तर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी ॲडव्होकेट विलास राऊत सरांना या ठिकाणी बोलवते. आणि त्यांचं आभार प्रदर्शन झाल्यानंतर लगेचच सगळ्यांनी ज्या जागेवर आहे त्याच ठिकाणी उभं राहून राष्ट्रगीत या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होईल, राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राऊत सर. आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे साहेब, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री राम शिंदे साहेब, सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य आणि मराठवाडा भूषण पुरस्काराचे पुरस्कार्थी यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमानंतर आता राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत झाल्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम बाहेर ठेवलेला आहे. तर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावं. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा,
हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे